सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। रज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडोनी जाय। मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे। कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप। मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे। तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य। मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे। विठ्ठला भगवत कृपा पावले सांग भगवत कृपा पावले सांग। त्यासीच कथा कीर्तने अनुराग तेची निज भाग्य महाभाग। ऐसे श्रीरंग बोलिला ऐसा लाभजा कथा श्रवणी तरिका नायकती सकळ जनी। ते भाग्य भगवत कृपे वाचोनी सर्वथा कोणी लाहेना। पांडुरंगा करू प्रथमान पावले सांग त्यासीच कथा कीर्तने अनुराग। परमात्म्याने उद्धवाला कीर्तन ऐकणाराचं भाग्य सांगितलं। कोणाचं? कीर्तन ऐकणाराचं। भगवत कृपा पावले सांग त्यासीच कथा कीर्तने अनुराग। कोण येतात कीर्तनात? परमात्म्याने सांगितलं उद्धवा ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते। पण तू कीर्तन ऐकणारा किती भाग्यवान असते ते दुसऱ्या ओवीमध्ये सांगलं। जय संत मुखीची कथा जय संत मुखीची कथा अत्यादरी ऐके श्रोता त्याचे निज भाग्य तत्वता। माझे नि सर्वथा नवर नवे गोपाल कृष्ण भगवान की जय। परमात्म्याने सांगितलं उद्धवा जे कीर्तनात येतात हाताने टाळी वाजवतात मुखाने माझ्या नामाचा गजर करतात ते किती भाग्यवान आहे की त्यांच्या भाग्याचं वर्णन मी करू शकत नाही। कोणाच्या? इकडे येणाराच्या। मग उद्धवाने विचारलं कथा कीर्तनात येणाऱ्याच्या भाग्याचं वर्णन तुम्ही करू शकत नाही। ऐसा लाभ ज्या कथा श्रवणी तरिका नायकती सकळ जनी। एवढा जर त्या कथा कीर्तनाचा लाभ आहे मग गावातले सर्वच लोक का नाही येत कीर्तनात? प्रश्न आहे आम्ही विचारत असतो। अठियाची कोणाले मना आहे का? अटी काही बोर्ड आहे का लायल का बाबा 5 एकराच्या वरचे पाहिजे प्रॉपर्टीचं काही काम नाही असा काही बोर्ड नाही किंवा तो कीर्तन ऐकणारा म्हणतात 65 वर्षाचाच पाहिजे। वयाची अट नाही शिक्षणाची जरूरत नाही जातीचा प्रश्न नाही। सकळ अशी येथे आहे अधिकार तुकोबात बोलावता तो कायले यारे यारे लहान लहान थोर याती भलत्या नारी नर सकळ अशी येथे आहे अधिकार। का नाही येत लोक कीर्तनात? का नाही येत? याच्या मागे कारण आहे। कोणतं कारण आहे आम्ही सांगत असतो। कीर्तनी श्रीमंतीवर नाही तुमच्यापेक्षा श्रीमंत लोक असतील नाही येऊ शकत। परमात्म्याने सांगितलं उद्धवा कीर्तनी श्रीमंतीवर नाही ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते नाहीतर त्याचं काही पुण्य करेल पाहिजे। पुण्य घरी राहू देत नाही आणि पाप इकडे येऊ देत नाही। पाप गेल्याची काय खून
नाही पालटले अवगुण, आगातले अवगुण गेले काय समजून घ्या, पाप गेलं. हात दाखवून आहे भविष्य, कीर्तनात जाऊन बसा वाटते काय, पाप गेलं. हाताने टाळी वाजवा वाटते काय, पाप गेलं. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा वाटते काय, पाप गेलं. अंग दुखलं की दारू प्या वाटते काय, पाप शिल्लक आहे. पाप शिल्लक आहे, पाप गेल्याची काय खूण. नाही पालटले अवगुण, भाग्यवान मंडळी कीर्तनात ये. लय कीर्तन ऐकले असतील, भागवत ऐकले असतील, रामायण ऐकले असतील, ऐकणं चालूच आहे. दवाखाने हिंड्याची वाण नाही आणि तब्येत सुधऱ्याचं. औषधी खराब आहे का, हे औषधी चांगली आहे. तुम्हाला पथ्य माहित नाही, पथ्य. भाग्यवान मंडळी आहे कीर्तनात ये. श्रीमंती कोणाला नाही आवडत, सर्वांना श्रीमंती आवडते. आहेत का तुमच्या गावामध्ये सर्व लोक श्रीमंत? काही काही प्रॉपर्टीची वाण नाही, काही काही रायाले घर नाही. येत नशील काय त्याच्या मनात, काय कीर्तनात जावा, काय भागवतात जावा, काय हरिपाठात जावा, काय पंढरीची वारी करा. 2 एकर तर पाहिजेच होतं, देवानं आम्हाला वावर दिलं नाही. येत नशील का त्याच्या मनात? देवाजवळ भेदभाव आहे का? हा स्लापाचं घर कोणाला नाही आवडत? सर्वांना आवडते स्लापाचं घर. कलर टीव्ही, फ्रीज, सपाशीट, कूलर कोणाला नाही आवडत? सर्वांना आवडते. आहे का सर्वांच्या घरी? नाही का लोकांच्या घरी? जाऊ दे, आता दुकानवर भेटत नाही का? दुकानवर बी भेटते, पण त्याच्याकरता पैसे पाहिजे. ते बिना पैशानं नाही भेटत. ज्याच्याजवळ पैसा असला तो शेती घेते, ज्याच्याजवळ पैसा असला तो जागा बांधते, ज्याच्यावर परमात्म्याची कृपा आहे तो कीर्तनात येऊन बसते. भाग्यवान मंडळी आहे कीर्तनात येईल. मनात काही आणू नाही. देवानं आम्हाला काही दिलं नाही असं म्हणू नये. देवाच्या जोड भेदभाव नाही. नाही नाही, देवाच्या जोड भेदभाव जर असता तर तुमच्या गावच्या श्रीमंताले 3 डोळे असते. 2 पुढे, एक मागून ट्रॅक्टरच्या लाईटा सारखा, की रोडनं खडखड कधी वाढलं तर भाऊले मुंडकं पलटवायचं. मागून बी 1 डोळे आहे. पण देवाजवळ भेदभाव आहे काय? तुमच्या गावच्या श्रीमंताले 2च डोळे, जो गावात मागून खाते त्याने 2च. असं आहे काय? श्रीमंताले फोकस सारखं लय दूर दिसते, गरीबाले काय चायनाचे बसवले काय हलके. देवाजवळ भेदभाव नाही रे. जेवढं श्रीमंताले दिसते तेवढं गरीबाले दिसते, जेवढं श्रीमंताले ऐकू तेवढं गरीबाले ऐकू येते. याली 2च हात, 2च पाय, 2च डोळे, 2च कान, 1च नाक. गरीबाले तेवढंच दिलं. हाय का भेदभाव देवाच्या जोड? आणि आता प्रॉपर्टीचा जो भेदभाव आहे हे ज्याचं त्याचं करेल आहे. काही टिनाच्या घरात राहतात, 500 रुपयाची पावतीच फाडतात. परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा म्हणते, प्लॉटवर झोपडपट्टीवर राहतात, माया उत्सवातली 500 रुपयाची पावती फाडली, मी काय करू तुझ्यासाठी? आता जिता येतात लोक, तकलीफ भोग जिता येतात. मेल्यावर तुले मनुष्य जन्म तर देतोच, पण बापा पोरगा डॉक्टर, घरचा कॅप्टर, जमीनची वाण नाही. काय केलं त्यानं? काहून भेटलं त्याले असं? लोक म्हणतात लोकांच्या माना मोडल्या, तुले नाही मोडतायत काय? मोडून तर पाय गप्पे देतात लोक. घरली जितकी लावली आड्याने, माना नाही मोडल्या, यातली पावती फाडली. आता याच्यामध्ये 7 दिवसाच्या 14 पंक्ता असतील. एक सकाळी पंगत असते, कथा झाली की 12 वाजता, आणि एक पंगत असते हरिपाठ झाला की संध्याकाळी. 5-10 साधू जीव घालतात. काही लोक यातली पंगत घेतात, परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा ते माझ्या उत्सवातली पंगत घेतली तू ना, आणि 5-10 साधू जीव घातले, जिता येतात लोक तकलीफ भोग. मेल्यावर तुले मनुष्य जन्म तर देतोच, पण त्याच प्रॉपर्टी त्याच्या घरी जाग्याची वाण नाही, वावराची वाण नाही. काय केलं त्यानं? 5-10 साधू जीव घातले रे. नाही लागला त्याच्या 14 जणांना चानस मारलाशी. पंतायचा काही चहा घ्यायला नेतात, काही नाश्ता करायला नेतात. बापा नाही लागला याच्यामध्ये काही नंबर, तर मग शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसाकरता गव्हाचं पोतं, तांदूळाचा कट्टा, तेलाचा टीप, डालड्याचा डब्बा, 500ची 5000ची पावती फाडतात. डोक्षे नाहीत का त्याईले? का त्याईले बँक माहित नाही? काहीतरी कथा कीर्तन ऐकेलंय,
पावती फाडतात, परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा म्हणते माझ्या उसातली पावती फाडली, माझे साधू जीव घातले तू ना, आता मी काय करू तुझ्यासाठी. त्याला डच प्रॉपर्टी भेटते, हात दाखवू नाही भविष्य. कोणाला भेटते प्रॉपर्टी, नाही लागला त्या शेवटच्या दिवसात नंबर. काही संतांची पुण्यतिथी करतात. आता माऊलीचा समाधी संजीवन सोहळा झाला, माऊलीची समाधी हा संजीवन सोहळा करतात. तुकारामजी, नाशेट्टी, गोकुळाष्टमी, सावतोबाची, गोरोबाची, शेणा नाव्याची, भगवान बाबाचा सोहळा आहे हा. अशी संतांची पुण्यतिथी करतात. परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा म्हणते माझ्या संतांची पुण्यतिथी केली तू ना, त्याच्यामध्ये भाग घेतला, मी काय करू तुझ्यासाठी. आता जित आहे तो लोक तकलीफ हो. अशी डच श्रीमंती भेटते बापा. हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. देवाच्या जोड भेदभाव नाही, हे ज्याचं त्याचं करेल आहे. आयुष्यावर माणूस जे बी काही करते, हो लक्षात ठेवा, तो त्याच्यासाठी करतो. तो काही करो, बरं करो, वाईट करो, चांगलं करो, खराब करो, कोणाचं लगन जोडो की कोणाचं लगन ते भोग्याला येते. ते हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. लक्षात ठेवा, संतांची पुण्यतिथी करतात, नाही लागला त्याच्यामध्ये नंबर. काही लोक बारस घालतात. 12 महिन्याच्या 24 बारसा असतात. 24 बारसा कार्यकर्त्याला म्हणतात पुढची बारस कोणाकडे आहे, ते म्हणतात ते देल आहे. त्याच्या पुढची तेरी काय मेहनते आपल्याला द्या. बारस घालतात. किती पोत्याची घरा बारस, 2 किलोची. 2 किलो दौन आणा, फोडणीचं वरण करा, पोया करा, कोणाला आमंत्रण देऊ नका. स्वयंपाक झाला काय, जो दिसला त्याला हे म्हणा, घे परसाद. तो ते काका मी जेला 2 घास, 2च घास खाते काय. बसला जेले की टिच्चूचा आहे करते, 2-4 पोया मोडते गप्पा. आमंत्रण देऊ नाही कोणाला. बोला बापा, परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा म्हणते अतिथी देवा भावा. लक्षात ठेवा, तुला 2 किलो गहू द्यायले, माय साधू जीव घातले बारसच्या दिवशी, मी काय करू तुझ्यासाठी. आता काय केलं त्याने, यज्ञ केला का. किती किलोची घाला बारस, 2. नाही तर माणसानं महाराजांना 2 किलोचीच सांगेल, 2 पोत्याची घातली चालते. हो, नाही तर माणसानं बुवानं 2च किलोची सांगेल आहे. 2 पोत्याची घातली तर पण कमीत कमी भागवतात तर सांगायला बारसच्या दिवशी एकट्यानं जीव नाही. कोणाला बोला, ये म्हणा, कर जरा असं जेवण. परमात्मा प्रसन्न होते. कसं करताय का, बारस घालतात, नाही लागला बारस मध्ये नंबर. दिंडीचा मुक्काम घेतात. दिंडीचा मुक्काम, कुठे चालली दिंडी, शेगावली. मुक्काम आपल्याकडे. काय 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 करावं परमात्मानं त्याच्यासाठी. मनात काही आणू नाही. नोकरी आपल्याला आवडत नाही का, नोकरी हाव का आपण नोकरीवर. काहीच्या घरचे 4-4 जण नोकरीवर आहेत. पाणी पडो की ना पडो, दर महिन्याला 1 लाख रुपये येतात त्याच्या घरी. 1 लाख रुपये दर महिन्याले. कोणाला लागतात नोकऱ्या, लोकांच्या कांड्या केल्या की. नोकरी कोणाला लागते, काहीतरी जागा झाडून काढलीशील, पाणी शिपलशील, मंडप देऊ लागलाशील, पंगत बसली, वाळू लागलाशील. परमात्मा प्रसन्न झाला. परमात्मानं म्हणलं तुझ्या बाकीच्यानं नाही घडत, तुझ्याच्यानं तुला अशी सेवा केली झाड्या झुड्याची, सांग तुझी काही इच्छा आहे. काही नाही, मी शाळेवर चपराशी लागलो की झालो. गंमत अर्ज केला की लागला शाळेवर चपराशी, लागला कंडक्टर. काही बँकेचे साहेब आहेत. काय केलं त्या आईनं. कसं करताय का, देवाजवळ भेदभाव नाही, हे ज्याचं त्याचं करेल आहे. कसं करता ऐकाव कीर्तन, फक्त समजासाठी, मनातलं निघून जाण्यासाठी. याची ओवी आहे भागवतात. झाड जाणावे फुले, माणूस जाणावे बोले, आणि भोगे जाणावे केले जन्मांतरीचे. विठाला झाड त्याच्या फुलांवर ओळखे ते कशाचं झाड आहे. काय गुलाबाचं आहे का, मोगऱ्याचं आहे का, झेंडूचं आहे का, बेसरमचं आहे. त्या फुलावर झाड ओळखू येते. झाड जाणावे फुले आणि माणूस जाणावे बोले. त्याला बोलूच देवा. आपण हा 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 करा, तो बंद सांगते मी किती हुशार आहो, मी किती हुकेला, मी किती शायना. त्याच्या बोल्यात त्याचा परिचय होते. झाड जाणावे फुले, माणूस जाणावे बोले, आणि भोगे जाणावे केले जन्मांतरीचे.
अशा दुस्तर बिमाऱ्या आहेत रे काही काही. कठीण काम आहे. झाड जाणावे फुलावून झाड ओळखू येते, बोल्याहून माणूस ओळखू येते बोल्याहून. काही आम्हाला म्हणतात बाबा एक मुक्काम द्या ना आमच्या गावले. आपण काय हरकत नाही. कधी असते बा सप्ताह, तो सप्ताह असते तुकाराम बीचीले. आपण काय हरकत नाही, तुम्ही फोन कर जा, तारीख असली रिकामी तर देऊन देऊ आम्ही तुम्हाला. हो पण बाबा आमचं गाव मूर्ख आहे, याला परिचय देणं म्हणतात. काय म्हणते तो, आमचं गाव मूर्ख आहे. मग हा मूर्ख गावातला शायना आहे का? गाव नसते मूर्ख असतात 5 जण, काही समजत नाही गाव त्या 5 जणाईले. हा म्हणते आमचं गावच मूर्ख आहे. मग हा मूर्ख गावातला शायना आहे का हा? कसं करता ऐकाव कथा कीर्तन. झाड जाणावे फुले, माणूस जाणावे बोलेन, भोगे जाणावे केले जन्मांतरीचे. अशा काही दुस्तर बिमाऱ्या आहेत. घरचे लोक नाही बसत त्याच्यात. अशा खाजा आहेत काही अंगाले खाजा. कुत्र्याचं अंग कसं होते खाजून खाजून. म्हणजे केस जातात, तालपत्री सारखं अंग होते त्याचं, तरी चुई सुटतेच, खाजवतेच रे. असे काही माणसाचे अंगण तोंड व्हायला बोंदरल्यासारखे झाले तोंड. काही इटाच्या कोरानं खाजू, मान पोट छाता काय काडीनं खाजू, असे बोंदरल्यासारखे झाले खाजू 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 खाजू. सुई सुटली खाज झाली रे खाजो ना, की त्याच्यातून रगत नाही निघत, त्याच्यातून पिंगट पाणी निघते. हे कपडे चिटकतात त्या, वसाळ वास येते. घरातले बसत नाही त्याच्यातून, त्याला बी वास येते. आता तो कुठे जाईल? घरातल्याचे सर्वांचे अंग झाले का तसे? घरातले जे खातात ते नाही खाऊ घालत का त्याले? काय झालं तसा? हे त्याचं करेल आहे. घरातले सर्वांले अर्धांगवायी होते काय? कसं प्रमाण दिलं खासच. दिशाले काही खास आहेत का? दिशाली बरे आहेत, एवढे काही खराब नाही म्हणा, पण तरी जसे पाहिजे तसे. काय घोट आहे गड्या? दिशाले काही खास नाही, पण म्हणाले खासच आहे. आम्ही सांगत होतो दिशाले नाही पाहिजे, अशाले पाहिजे. दिशाले उभ्या शिंगाचा, झोपला की बसला, होंडा पुरला होंडा. आपले टाळकरी दिशाले खास आहेत, म्हणाले खासच आहेत. सांगू यायचं, पण यायचं मागून सांगू. यायचं सांगू, लेकरायचं सांगू, माणसायचं सांगू, बायायचं सांगू, आमच्या सतीश माऊलीचं सांगू, कार्यकर्त्याचं सांगू. अभंग राहू देता का की चालू देता? भो भो होय तदलो डबल तर कीर्तनात नाही ते. बाय म्हणतील त्या उच्च्या मुळाचा काय निजल पुरते हो नाही, त्याला काय मोड्याची यात नाही, कालबीचा चानस नव्हता. काय भोट आहे गड्या. भाग्यवान मंडळी आहे कीर्तनातील. काय लेकर कुदले मगा. हो झाडू संताचे मार्ग आडाराने भरला जग. काय कुदले रे लेकर. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. काय म्हणतात हे वय आहे का परमार्थ करायचं? मग जंगला झाले येतं का इकडे? नात काढल्यावर काय अर्थ राहिला? जवळ सकळ सिद्ध आहे. 85 वर्षाचा झाला की संसारात चालत नाही. मग तो 85 वर्षाचा झाला की संसारात चालत नाही, आणि तो चालीन का टाळ घेऊन उभा राहिले? 85 वर्षाच्या बुड्याला म्हणा घ्या गया टाळ बसू द्या जा. सुद्धा आता आला नाही इकडे. कसं करता आहे का? काय करतात हे वय आहे का? मग डंगरा झाल्यावर येतं का इकडे? 85 वर्षाच्या बुड्याच्या गयात टाळ दिलं, त्याला मला कुदा गेला टाळ वाजवायच्या कामातून. बर मग आता टाळ वाजवायला काही तू चालत नाही. मग खाली बसून कीर्तन ऐक. कीर्तन ऐकत कान गेले. हा बुवा काही म्हणते तो काही ऐकते. आमच्या घरानीटी एक समाधान बुवा आहे. आम्ही तर समाधान भाऊले म्हटलं काय किती झाला कापूस यंदा?
म्हणे आम्ही अलग असतो दोघं नवरा बायको. ते आमच्या एटातली गयाबुडी म्हणे बाबा त्याला ऐकू येत नाही, तुम्ही ना काय विचारलं त्याले, म्हटलं कापूस किती झाला, तो म्हणते आम्ही बुडाबुडी अलग असतो पोरा. म्हणे आता विचार नका त्याला, काही तो दुसरंच सांगेन. कसं आहे, 85 वर्षाचा झाला की टाळ वाजवायला चालत नाही, मग बसून कीर्तन नाही तर कान गेले. बर मग पोरगा म्हणे आता ऐकू येत नाही तुम्हाला, तर शेगाला गेला आणि गजानन बाबाची पोथीच आणली. म्हणे बसल्या बसल्या पोथीच वाचत जा घरी, डोळे गेले. आता कसं करावं म्हणे, मग माळ दिली आणून जाडी, राम राम म्हणत जा म्हणे. राम राम म्हणत तोंडातले दात गेले लांब लांब, म्हणे लांब लांब तुले 7 समुद्राच्या तिकडेच न्यायला लावलो हराम खोराच्या. आयुष्यभर परमार्थ नाही, कशा करता सांगलं तुकोबानं जवळ सगळं सिद्ध आहे. काय लेकरं आहे, काय वर्णन करा या लेकरायचं, काय वर्णन करा. कोणाले नशील वाटत आपलं पोरग असं निघलं पाहिजे भजन करणार, असं कोणाले नशील वाटत. पण असं पोरग कधी निघते हे भागवतात आहे सांगेल. असं कधी निघते असं पोरग, आंब्याची टोय लावा लागते, आंब्याची टोय, मग निघते आंबा. बोंबीच्या देठापासून म्हणतात रे, सांगू यायचं पण यायचं मागून सांगू, अभंग राहिलाय आपला. हो भाग्यवान मंडळी, कीर्तनात असे लेकर कधी निघतात. आंब्याची टोय लावली की आंबा निघते शुद्ध बीजा आणि फळे रसाळ गोमाटी. एका बुवानं दामोटा लावला, दामोट्याची सारेले वय काय, एका बुवानं दामोटा लावला आणि त्याचं निघलं झाड. त्याले केलं आईन, त्याले टाके पाणी. म्हणे महाराज आम्ही याचे आंबे खाऊ, मुक्यानं राय. ते लावगण मध्ये हुकलं, त्याले आंबे नाही येतील, त्याले तीन कपाळ काठे येतील बापा. त्याले कशा करता ऐकाव कथा कीर्तन. भाग्यवान मंडळी, हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही, मनात काही आणू नाही. कपड्याचं दुकान आपल्याला आवडत नाही काय, आवडते हाय का आपल्या घरी. मग हा देवाजवळ भेदभाव आहे काय, त्याच्या दुकानात धोतर माहित नाही, आपल्याला नेशाले धोतर नाही. मग देवाजवळ भेदभाव आहे का, कसं करता ऐकाव कथा कीर्तन फक्त समजासाठी. हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. भविष्य खरं आहे काय, त्या भविष्य करायला म्हणा तूच भविष्य पाहिलं. एखाद्या चांगल्या बुवाचे आगून घे, टोले घेणं किती दिवस आहेत माया मागे. याच्या घरात घुस, त्याचा हातपाय त्याच्या घरात घुस, कसं करता ऐकाव कथा कीर्तन. कोणाला भेटते कपड्याचं दुकान, राहू द्या अभंग म्हणा सांगा. ते कोणाला भेटते कपड्याचं दुकान. दिंड्या जातात पंढरपूरले, दिंड्या पुढे शेंड्याईवाले, त्याच्या मागे कळशा घेऊन बाया, त्याच्या मागे वृंदावन घेऊन बाया, त्याच्या मागे टाळकरी माळकरी वारकरी ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावंतवाडी सदकदे गोराकुमार शनानावी टाळकरी माळकरी वारकरी गावकरी चालली दिंडी एखाद्या गावाहून. असं कथा कीर्तन ऐकेल पाहिजे, करणं नंतर आहे, ऐकून तर घ्या. एखाद्या गावाहून दिंडी जाते, एखाद्या बाईचं कथा कीर्तन ऐकेल असते. काय करते त्या गावातली बाई, त्या गावातली बाई त्या वृंदावनवाल्या बाईली म्हणते बाई 1 मिनिट उभ्या राहा. ते वृंदावनवाली बाई उभी राहते, हे बाई घाई घाई घरात जाते, कुकाचं डाबलं आणते, कुकाचं डाबलं आणि एक साडी आणते, एक साडी. त्या बाईला कुकू लावते आणि त्या बाईच्या हाती साडी देऊन देते. हे नेजा पंढरपूरले, वरून देव पाहते. देव म्हणते माझ्या वारकरी बाईले तूने एक साडी दिली, आता मी काय करू तुझ्यासाठी. जिथे येतात लोक तकलीफ भो, जिथे येतात लोक झोपडपट्टीवर राह, मेल्यावर तुले बाईचा जन्म तो देतोच, पण तुझ्या घरी कपड्याचं दुकान, दुकानी लहानसक नाही. इकडे बसते बांधणं चालू, इकडे बसते बांधणं चालू, वर बसते बांधणं चालू. ते बाई आहेच खुर्चीवर बसेल, बंद टीव्ही मध्ये दिसते. त्या बाईले कोणी काही करते काय, काय केलं त्या बाईनं, यज्ञ केला काय, एक साडी दिली रे, एक साडी. किती साड्या आहेत बायाईले, किती साड्या आहेत. कधी 7 दिवसाच्या 7 अलग अलग नेसल्या तरी 7 शिल्लक राहतात. पण अशी नेसून येतात की सुया घे पोथा घे.
त्या रुंद्या रुंद्या काठाच्या कधी नेशीन आथरतात रे त्या याच्यावर म्हणतात ठेवू नका त्या आथरा त्या याच्यावर आथरतात जिथे आहे त्याले चानस आहे मेले ते भाग्यवान मंडळी कीर्तनात कशाचा विषय आहे कपड्याच्या दुकानाचा कोणाला भेटते कपड्याचं दुकान एक साडी दिली त्या बाईना मोठं दुकान इकडे बसते बांधणं चालू इकडे वर बसते बांधणं चालू एक साडी दिली रे एक साडी आम्हाला देतात लोक आम्हाला देतात आम्हाला शेला देतात शेला केवढा देतात एवढा असा पोटाले पुरतही नाही रुंदाईतला त्याले जरीचे काठ बाबा हा घ्या शेला अटलो कचे शेला तर देतातच टोपी बी देतात टोपी अशी देतात की डोक्यावर हात ठेवूनच चाल हात कधी काढला तर होय टोपी आणायला पाहिजे तुम्ही माझा असं देऊन काय फायदा नाही याले बी भेटते दुकान भागवता सांगेला त्याले बी दुकान भेटते बापा पण त्याले हे बसते बांधायचं नाही भेटत मोठं त्याले लाईन भेटते अंडरपॅन्टा बनियन टोप्या निकर बायाचे पोरकर पिवश्या त्याच्या दुकानात धोतर साडी नाही त्याले आवडत नाही का ते आवडते पण करेल नाही ना केले कर्म झाले करायचा लक्षात ठेवा ज्याच्या हाती घराच्या चाब्या आहेत जन परमार्थ करा चाब्या गेल्या मुकट्यानं राहा हा जर चाब्या आहेत ना पोरा लेकरा लहान लहान आहे लिवा म्हणा पोत वर्ग बायको काय म्हणणार आहे का तिच्या बापाच्या घरचा आहे का तिच्या बापाच्या इस्टेटवर येलाय तुम्ही लिवा म्हणा पोत वर्ग तुमच्या हाती चाब्या असतील तर चाब्या तुमच्या हाती नसतील पोराच्या अंगे जायला असेल तर भादर भादर मुकट्या ते वर्गणीवाले घरात जातात तो पोरगा देते 4 किलो गहू तो बुडा विचारते किती दिले पोरानं त्यांना 4 किलो वाण नाही बा पोतडी दिली चाललीस ती गव्हाची हराम खोराच्या तुला सवय नाही पाडून ठेवली ना तुला जर हो आता ज्याचे घरी पंक्ता आहे त्याचे बाप दादे गेले तरी त्याचे लेकर पंक्ता देतात की आमच्याकडे 12 असते ते काय बोलता तुम्ही दिंडी आली आमच्याकडे मुक्काम होते नाही मुक्काम गिक्काम नाही देत कोणाले वळण पाडून ठेवलं ना वळण कसं करताय का मांगल्याच्यासाठी कमावून ठेवता ते अपंग आहेत काय की ते अपंग आहे त्याच्यासाठी करून ठेवता कसं करताय का कथा कीर्तन भाग्यवान मंडळी आहे हात दाखवून भविष्य पाहू नाही माणसं दारू पितात की नाही शाबास मी आतला आमच्याकडेच पेतात काय इकडे बी पेतात माणसं दारू पेतात साऱ्या बायाचे मालक पेतात काय नाही काही काही बायाचे मालक असे पद्धतशीर आहेत रे की त्या बाईले म्हणतात मी बोलतो का तुझ्या पुढे त्याचा तो मुका आणि काही काय तोंड तोंडी आहे त्या बाईशी फायटिंग करतं काय इकडे मरण मोठं स्टँडवर येणं आणि काऊन भेटला दारू पेणारा म्हणा राहू द्या बंगन सांगा ते भाग्यवान मंडळी आज कीर्तनातील कारणाले निमित्ताले कारण आणि कीर्तनाचा योग आहे आता कशा विद्यार्थ आहे सर्वांना माहित आहे भगवान बाबाचा उत्सव दर साल होत असते रती मारती कीर्तन करायचे कीर्तन होतात आमचा योग मागच्या वर्षी आलता यंदा बी आला आम्ही नाही म्हटलो तरी रघुनाथ भावले कार्यकर्ते आमचे हो धोयपडे भावले म्हटलं राहू दे माऊली घ्या भागून नाही म्हणत बाबा याच म्हटलं माऊली गुडघा दुखते महा खुर्चीवर बसून करा निजून करा बसून मरा पण कीर्तन काय असा योग आला आणि त्या कीर्तना करता आजचा 4था दिवस आहे आणि संत पराभंग गेलाय लक्षात ठेवा अभंग आहे चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती देव निवासी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे ते अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात संत
साधूच्या पायाची माती, पण कोण्या साधू कपड्यावर नाही, साधू दाढीवर नाही, नाही तर डेकोरेशनची वार नाही, भजनाचं काय चेतून देता का त्याने? तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. हो, 3 प्रकारचे साधू आहेत. भाग्यवान मंडळी आज कीर्तनात आहे. कीर्तन कशाला म्हणतात, माणूस कोणाला म्हणतात, साधू कोणाला म्हणतात, देव कोणाला म्हणतात, संसार कसा आहे, काय केल्यानं काय होते, ऐसे नाही समजले त्याचे अवघे वाया गेले. 3 प्रकारचे साधू आहेत. रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. सत्वगुणी म्हणजे हे आमचे साधू पांढरे कपडे घालतात, तुळशीची माळ घालतात, कपाळाला गंध लावतात, एकादशीचा उपास धरतात, हरिपाठ घेतात, काकडा घेतात, बोवाले बोवाच्या मागे वाजवतात. काय गोठ आहे गड्या, कोणाचा हरिक वाटते देवाले, कोणाचा हरिक वाटते रे. दारू पेतात, गंजीपत्ता खेतात, बुडाबुडीले कोंबे देतात, तयाचा हरिक हरिक वाटते का देवाने? त्याचा हरिक तर माय बापाले वाटत नाही बापा. काही काही पोरे म्हणतात बुड्याले तोंडातला आवाज काढशील तर मोबाईलला तर देणारा. बुडी म्हणते बोलू नका ना, हाय 2-3 तर ती पाडीन बा. आपल्याला माहित ना हवल्यात कशी आहे तर बापा. काही नाही, एवढीच गोट काढली त्या बुड्याला. हे गावकडचे वावर आहेत का नाही, हे आमच्या देखत 500 रुपये एकरानं भेटत. तो पोऱ्या म्हणे माधर चौदाच्या आता 5 लाख रुपये गुंठ्यानं नाही भेटत ते. 5 एकर तुले घ्यायला हो. सांगू नाही तुका म्हणे उगे राहा, जे होईन ते सत्ता नाही ना तुमच्या हाती, भादरू नोकाच आता. एका बुड्यानं पोराले म्हणे आमच्या देखत 700 रुपये तोया होतं सोनं. तो हरामखोराच्या आता किती काय ग्रॅम आहे, 5 किलो तर घ्या. सांगू नाही त्या इथे, सांगू नाही, अवल्यात सुद्धा नाही. मुगड्यांना हो, टुकू पान गुटू गुटू. तुम्ही काही भादर सांग ना, असं नाही करू आम्ही, तसं नाही पाहिलं, असं नाही पाहिलं. मुगड्यान राह नाही तर घंटी मार. तू आता नवाई नाही, तुही नवाई नाही, आता तुला चंदा व्हायलाय मुकटानं. जमीन तर पाय हे असं आम्ही ना करू तसं ना करू, गपके खाशी ना आता. हो, बोलू नाही म्हाताऱ्या माणसानं नाही. बुडी आहे की नाही बुडी, त्या बुड्याची बायको, ते बुडी पोराची सुनीची साथ धरते, त्या बुड्याची साथ सोडून देते. तिला माहित आहे बाजू कोणाची सरशी आहे, पोऱ्याची सुनीची बाजू धरते. ते बुडी म्हणते बाबू हे बुड पहिल्यापासून हे कोण आहे, बरं तू माया पोटात होता याला लात मारली होती माया पोटावर, कसा पोऱ्या काढणार नाही. पोऱ्याने सांगतो हेलाच हातची सत्ता गेली मुकट्यानं राहा, तू का म्हणे उगे राहा. जे होईन ते आता हे भाषा साऱ्या ठिकाणी नाही चालत. नाही तर मग काही झालं की तू का म्हणे उगे राहा. जे हे साऱ्या ठिकाणी भाषा चालते का, हे नाही. भागवतात सांगायला बदल करायला लागते. जे आले बसतात तसं संडासले बसतात का, जे आले बसतात मांडी मारून, बसावर संडासले तसं बदल करायला लागते. बदल नाही तर मग ते असंच तू का म्हणे उगे राहा. नाही, बदल करा त्याच्यात. एक गाव मध्ये आग लागली एका घराले, थोडं चतलं घर, ते घर तर चतलं, शेजारचे घर चतले, जाल लोक आले बापा. कोणी बादली घे, कोणी पवरा घे, कोणी घमेला, कोणी टोपलं, कोणी काही जा लोक बिलंगले इजोयाले. एक सण आला तर ठीक, लोक म्हणत काय पाहतं घे ना काही, म्हणे संताईनं सांगलं तसं करता की मनानच करता. लोक म्हणत काय सांगेल संतान म्हणे हेच सांगेल तू का म्हणे अटी चालते का भाषा. लोकांना साल्याचं याचं घर द्यायला चतुर, हा म्हणे वाकाय तरी काढून दे, निजेले वाकाय.
भाषा बदलावं लागते बापा. भाग्यवान मंडळी आहे कीर्तनातील. काय करायचं, ओरिजिनल संत सांगतो, मग संताच्या पायाची माती सांगतो. अर्ध कीर्तन झाला आपलं, अर्धच राहिलं, अभंग बंदाच राहिला, लेकरायचं राहिलं, माणसायचं राहिलं, कार्यकर्त्याचं राहिलं, भागवती बुवाचं राहिलं, मृदंग्याचं राहिलं, बायाचं राहिलं. बायाच्या परमार्थासारखा परमार्थ नाही, पण लय चुकते बायाची, लय चुकते रे. अर्ध्या अर्ध्या वया झाल्या, ताळाले मेळ. अंदा सांगते बैऱ्याले गाडी झाली खैऱ्याले. काय का फुटका म्हणते नाचते काय, बैरा म्हणते गाणं म्हणते काय. इनकारीची वाण नाही, भजन करायचं मोठ आहे विठाला. माळ घालतात, कपड्याला गंध लावतात, एकादशी धरतात. ओरिजिनल संत नाही तर संत एका प्रकारचे नाही, 3 प्रकारचे संत आहेत. रजगुणी, तमगुणी, सत्वगुणी. काही साधू अंगावरचे केस काढत नाही, पांढरे कपडे घालत नाही, भगवे कपडे, दाढी, जटा, चिमटा, कमंडलू. तमोगुणी असतात ते, तमोगुणी साधूच आहेत ते. कुठे असे कोणाच्या घरी नाही बैठकीत उतरत. ते आले की महादेवाच्या मंदिरात दाढ्या, जटा, भगवे कपडे सोबत बसतात असे ते साधू. त्यातला एक जण काढते पुडी गांजेची, एक जण आणते पाणी, एक जण काढते चिलमचा धतुरा, एक जण करते नारळाच्या दोरीची गुंडी. भरली चिलम आणि त्याच्यावर ते गुंडी ठेवली, त्या नारळाच्या दोरीची पेटी फिरवली. ते कोणाली नाही देत पहिला मान, नाही नाही नाही. अशा साधूले मान देतात तो पहिला, की सट्टा मारला की एक गाल पुरे खोल गेले पाहिजे, डोळे पांढरे झाले पाहिजे, आणि सट्टा मारणं झाल्यावर त्या चिलमवर जाय व्हायला पाहिजे. अशा साधूले देतात सट्टा. जा सट्टा मारते रे, बदलो दम चालला जाईल ना. बोट आहे गड्या, जा सट्टा मारते तो. एका सट्ट्यात तर डोळे टेरल्या जातात असे, मग देते दुसऱ्याले. असा रिंगण येते पहिला दुसरा. तेही साधूच आहेत बरं बापा, पण ओरिजिनल सांगतो, संत सांगतो आपल्याला. बाकीच्या साधूचं काही तपासाचं नाही. जाऊ द्या, ज्याचं त्याच्याच. तुका म्हणे कसं, जसं असेल तसं. काय गोठ आहे, ओरिजिनल संत सांगतो. मग संताच्या पायाची माती सांगतो. ओरिजिनल संत ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, आम्ही वैकुंठ. असं वाटते अभंगरावद्याने टाळकरीच सांगावं. असे टाळकरी आहेत रे, काय काय सांगून कोणाचं सांगू, पण साऱ्याच सांगायचं. आणि टायमारच कीर्तन मोड्याचं. आणि जराचा कधी उशीर झाला ना तर तुमचा टाइम झाला का चालले जा, असं काही नाही. नाही तर कधी मोडते कधी मोडते. हे मोडत नसते काही. हे काय लाकूड आहे का मोडीन? तर हे मोडत बी नाही, हे सरत बी नाही. हनुमंताचं शेपूट आहे, लांबत लांबत चालते. तुमचा टाइम झाला म्हणा चालू दे बापा. कोकण आली शिनव, काय गोठ आहे. भाग्यवान मंडळी आहे कीर्तनात. काय करायचं, ओरिजिनल संत ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई. काय केलं आमच्या ज्ञानोबा माऊलीनं? परमार्थाचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, माऊलीनं पाया रचला. साधू संतांना त्याच्यावर मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचा कळस झाले तुकोबा. तू काय झाला असे? माऊलीनं पहियाच नाही रचला, माऊलीनं खांद्यावर पताक घेतली
पंढरपूर करता दिंडी काढली. नरवा निवृत्ती सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सासवडे सद्गुरू टाळकरी माळकरी वारकरी बापा 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 दिंडी काढली पंढरपूर करता माझ्या जीवीची. पंढरपुरात नेईन गुडीन कुठून गेली दिंडी. माऊलीची दिंडी कुठून गेली. सखूबाईच्या गावावर. सखूबाई लग्न होईल नव्हतं, लहान होती, लहान आई बापाच्या घरी. आई बापाच्या संग वाऱ्या करे. पंढरपूरची वारी, पैठणची वारी, मुक्ताबाईची वारी, दिंडीच्या संग सखूबाई आई बापाच्या संग पायी पायी वाऱ्या करे रे पंढरपूरच्या. सखूबाई वयात आली आणि सखूबाईचं लग्न झालं. आणि ज्या घरी सखूबाई गेली श्रीमंतीची वाण नाही आणि भजनाचं काम नाही रे. 2 मजली माडी आणि त्याच्यात 2च जण, सखूबाईची सासू आणि सखूबाईचा मालक. आणि तिसरी गेली सखूबाई. सखूबाई नांद्याला गेली बापा. 2 मजली मकान, दारी तुळशी वृंदावन नाही. घराचं वैभव आहे तुळशी वृंदावन वैभव. घराचं वैभव कलर नाही. तुळशी वृंदावन. ज्या घराला तुळशी वृंदावन नसेल भागवतात सांगेलाय ते घर नाही, ते मशानभूमी आणि त्याच्यात राहणारे भूत. त्याच्या दारी तुळशी वृंदावन नसेल लावा. घराचं वैभव आहे तुळशी वृंदावन. सखूबाईनं पाहिलं मकान 2 मजली माय तुळशी वृंदावन नाही. व काय भसंटी आहे का नाही. भूत राहतात का बाई या घरात. सखूबाई घरात गेली. डब्बा घेतला. डब्बा शेजारी बाईले माती मागली. एका बाईले तुळशीचं रोप मागलं आणि त्या डब्यात तुळशी वृंदावन लावलं आणि दारी वट्यावर तुळशी ठेवली. घराचं वैभव आहे. काय म्हणे सखूबाईची सासू. सखूबाईची सासू म्हणे दिसते अगाऊच. काचं झाड लावलं कोणत्यानं त्याला फुल नाही ना मूल नाही. गध्याच्या पोटचे ते का फुलायचं होतं काय. हा तुळशी वृंदावन होती ते. पापा मेल्या अर्थाचं पान घालतात रे तोंडात. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या तोंडात घालू नाही पान. ती बाई म्हणजे लढता लढता त्याच्या तोंडात एखाद्या बाईनं काय रिकामा धंदा केला त्याच्या तोंडात तिसाबाईचं पान घातलं की तो झाला नीट. त्याचं बंद पाप त्या बाईला भोगायला घालू नाही. त्या बाईला म्हणा तूच घाल मले बी काही सुसत नाही. घालू नाही. त्याच्या तोंडात काय पान घातलं की त्याचं बंद पाप त्या पान घालणाऱ्याला भोगायला लागेल. बदमाशाची जमानत घेते काय कोणी. घेत नाही. त्याची जमानत घेणं नंतर जाणं. तो तारीखवर हजर राहत नाही. कोणा ह्या टोल्या आता पकड वारंट सुटतात. घरात आले कोणा गेल्या त्याची जमानत त्याला घरात आले अंदर. घेत नाही बदमाशाची जमानत कोणी. म्हणून भाग्यवान मंडळी कीर्तन ऐकणारी बापा. तिवसाबाई लावली दारी. घरात गेली सखूबाई. घरात पाय देवरा कुठे आहे. देवराच नाही. सखूबाईची सासूमाने काय पाहतो भामट्यावानी. घर झाडून काढ. सुनबाई होती रे. सखूबाई म्हणे माय देवरा नाही व घरात. तुळशी वृंदावन म्हणे भूत खानाच आहे बाई हा. काय करावं माय. सखूबाईनं फळा घेतला. घर झाडणं लावलं तर झाडता झाडता विठोबा रुक्माई सापडली. विठोबा रुक्माई झाडता झाडता सापडली. माई सखूबाई विठोबा रुक्माई आहे व. कावळाच्या मागायला घेतलं तर गणपती सापडला. इकडल्या कावळा मागायला घेतलं तर कृष्ण सापडला. सब्जावून फळा घेतला तर महादेवाची पिंड नंदी पडला. म्हणे मागे देव फरार आहेत का या घरातले होय. सखूबाईनं सारे देव जमा केले. निंबानं घासून काढले. ताटलीमध्ये कपडा ठेवला कोरा आणि त्याच्यावर देव ठेवले. उदबत्ती लावली ना हरिपाठ चालू केला. हरिपाठ कीर्ती वळण होता सखूबाईले वळण. उदबत्ती लावली ना हरिपाठ चालू केला. सखूबाईची सासू मागे उभीच राहिली. तिच्या काय लावलं बा म्हणे बडबड करणं. सखूबाई म्हणे हरिपाठ कशाचा हरिपाठ. चाललंच पानानं पान उघडणं.
सखूबाई म्हणे 3च तर अभंग झाले, अजून 28 अभंग आहे. मुक्यानं राय त्या बाया चालला नदीवर, घेते घागरी होय पाणी आले. सुनबाई होती रे सखूबाई म्हणे माय यायला आवडी नाही व हरिपाठाची, काय करावं आता. तुका म्हणे कसं काय करायचं. सखूबाईच्या सासून सुनबाई दिली डोक्यावर, घागर ठेवली, त्याच्यावर दुसरी घागर ठेवली, 2 घागरी दिल्या कमरीत. होय त्या बाया संग गेली रे सखू पाण्यात. नदीत गेल्या, साऱ्या बायानं घागरी भरल्या, डोक्यावर घागरी घेतल्या, कमरेवर घागरी घेतल्या. नदीतून निघाव तर माऊलीची दिंडी उतरली नदीत. पुढे शेंड्याईवाले, त्याच्या मागे कळशे घेऊन बाया, वृंदावन घेऊन बाया, नानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, टाळकरी, माळकरी, वारकरी का बापा बापा बापा. सखूबाईनं दिंडी पाहिली, दिंडी मुक्या मुक्या होती काय बापा. शेंड्याईवाल्याच्या हाती शेंडे होतात. ज्ञानोबा तुकाराम माऊली, ज्ञानोबा तुकाराम. काय गोठ आहे. सखूबाईनं ते दिंडी पाहिली, माहेरची याद आली. म्हणे माय मी अशा दिंडीत जाऊ. बाया म्हणत काय झालं सखू, काय सांगेन त्या अबूच्या बाया त्या गावातल्या. एकाही बाईले काही सांगलं नाही सखूबाईनं. काकीतल्या घागरी दिल्या खाली ठेवून, डोक्यावरचे दिल्या. बायानं सखू काऊन ठेवल्यावर काहीच सांगलं नाही. 4ही घागरी ठेवून दिल्या. सुनबाई फेकून दिली, पदर होता खोशल निघले रगडा पोयत. हाय माय बाई, हाय माय बाई, कुठे चालली वा. काही एकाही बाईने सांगलं नाही. गेली दिंडीत, ज्ञानोबा तुकोबाचं दर्शन घेतलं, आणि त्या दर्शनाचा परिणाम काय झाला तो अभंगाच्या प्रथम चरणात सांगितला. याला म्हणतात संत दर्शनी हा लाभ. सखूबाईनं पायाची माती काढली नाही, कपाळाला लावली नाही. माऊलीचं दर्शन घेतलं. तुकोबा सांगतात संत चरण रज लागता, सहज अशी माती लागली, संसाराची वासना जळून गेली. सखूबाई दिंडीच्या संग भजन करत चालली बापा. पावल्या करणं, फुगड्या खेळणं, भारुड म्हणणं, हरिपाठ घेणं. ह्या बाया डोक्यावर घागरी तशाच. हाय माय बाया ठेवानं खाले उरारच्या जाणं. नका जाऊ पंढरपूरले, माऊलीचं दर्शन तर घ्या संताचं. हाय माय बाई. आता साऱ्याच बाया आल्या का कीर्तना. काही काही बाया निघल्या टीव्ही पाहून. या बायाला म्हणतील कुठं लबा होता भल्या कीर काय आहे काय सूर्यफुलावरले पाखर आणणं चालू आहेत का. काय गोठ आहे गड्या. कशा आल्या रे बिचाऱ्या. तुमचा टाइम झाला का चालल्या दादा. आता अर्ध्याच्या वर झालं, जरा सकत राहिलं. काय गोठ आहे गड्या. अभंग राहिला रे, लेकरायचं राहिलं, माणसाचं राहिलं. बायासाठी जीव तुटते रे. अर्ध्या वया झाल्या. काय गोठ आहे. काय योग आला रे आज. हो भाग्यवान आहे तुम्ही. मनात काही आणू नाही, देवानं काही दिलं नाही असं म्हणू नये. जिथे त्याला चानस आहे खप्पा खप परमार्थ करायचा. काय गोठ आहे गड्या. हा सप्ताह तुमच्या गावाचं वैभव आहे. गावाचं वैभव, गावाचं वैभव. लगन नाही, मोठं लगन केलं, 2 पोत्याची बुंदी केली, सोयरे आले खाऊन गेले, घेणं नाही ना. याच्यात तुम्ही दाय गडोरी काय करा. नानोबा तुकोबाचे सोयरे येतात, आशीर्वाद देतात, अन्नदान करणाऱ्याला आशीर्वाद देतात. त्यांना आपले पूर्वज प्रसन्न होतात. ते पूर्वज वरून आशीर्वाद देतात की माय पोऱ्याने बी याच्यात एक पोतडीवर गहू दिलाय. लोकांना फसाय करता सांगतो का आम्ही. आपले मायबाप आजोबा पंजोबा मेले, त्याच्यातून परमार्थ घडलाशी नशीन घडला, मग आता त्याचा उद्धार कशाने होईल. त्याच्या करता सप्ताह हा. हे संतांचे उत्सव कशा करताय, हे त्याच्या करताय. हा करमणूक म्हणून नाही. याच्यामध्ये पंगत द्या, यातले 2 साधू घरी न्या. वरून तुमचे मायबाप आजा आजी पाहतील म्हणे मेलोगड्या 2 साधू आणले घरात. हा नाही तर साधूले कोण आणीन. आणा घ्या उद्घाटन करून. काय मोठा गड्या संत येती तोची दिवाळी दसरा. भाग्यवान मंडळे कीर्तनात सकू दिंडी संघ गेली. या बायानं घागरी काही खाली ठेवल्या नाही. काय म्हणा त्या बाया. बाई आता काय पंढरपूरला चालली काय. नदीच्याही वर गेली. काही काही बायानं बाईच्या घागरी व ते बायानं तिले कदर नाही. आपण कुठे बसतावा बाया.
थकल्या घराकडे घागरी कशाच्या होत्या? मातीच्या नव्हत्या, स्टीलच्या बी नव्हत्या, तांब्याच्या पितळेच्या घागरी असत रे. हांडा भगुन गवगाय तांब्या तपेल गटी गिलास ताट काशाचं. तांब्याच्या घागरीतलं पाणी केलं की पोट नाही, बीपी नाही, शुगर नाही, फोड नाही, फुंशी नाही, पवित्र काय गोट आहे. हांडे नाही ठेवले, भांडे नाही ठेवले, ताट नाही ठेवले, तपेल नाही, गटी नाही, कोपर नाही. इकले रे बोहारे. भांडे तर इकलेच, काही काही ना बैलायचा साज इकला. ते लेकर इकता येत नाही म्हणून नाही तर इकत होते पेरणीच्या तोंडी. दोघं नवरा बायको बसत होते की खता करता बिवाई करता मजारलं पोरग काढतं काय, आणि मग फवाऱ्या करता लाई नाही इकू. पण ते लेकर इकता येत नाही म्हणून खाऊन पिऊन 2-2, 3-3 लेकर आहे शिल्लक. नाही तर काय घेणं ना देणं त्याची वाण नाही. काय गोठ आहे गड्या. आता काय करायचं? तांब्या पितळेच्या घागरी होत्या रे चार. बाय म्हणत तिले कदर नाही ना, आपण कुठे बसतावा चाला. आल्या बाया गावात. सखूबाईची सासू दरोत्यातच बसेल होती. 2 बाया सखूबाईच्या सासूच्या नेटून गेल्या. त्या बुडीले म्हणत कदलोक पायता वाट. म्हणे काहून काय झालं? तुमची सून गेली साधू संग. हाय माई बाई. घागरी म्हणत मतीतच आहे. भजनाची आवडी नाही, सून साधू संग. बुडीनं लुगडत धरला हाती. पोऱ्या कुठी आहे? बुडी म्हणे आता पोऱ्यास काय साधू होता काय बापा, बदमासायचा सोबती. तिकडे होता गाड्यावर बसेल. बुडी गेली तर ती बुडी म्हणे बाबू तू अटी बसला बापा. ते गेली म्हणता साधू संग. ती ह्या पित्तरचे सातळले. इतका आगाव होता तो साधू. पादू म्हणे आता काय करायचं? बुडी म्हणे घागरी नदीतच आहे. तर ते गेली म्हणता साधू संग. वयत धरले हाती, धोतर धरला हाती. गाव परत रिकामी लोक असतात, वट्याईवर बसेल. घेणं नाही ना. काही काही बुड्या गेल्या, बुडे पस्तावले. बुड्या गेल्या. हा काय बाजार भरेल आहे, ज्याचा झाला तो धकला. काही काही बुड्या गेल्या रे, बुडे पस्तावले. काय सून म्हणजे सून. ते बुड सकाळून उठते, दारी वट्यावर बसते रे. जसं जसं ऊन चमकीन तसं तसं अंग खाजवते ते बुड. अंग खाजू खाजू पांड फटक करते. 9 नाही वाजत तो बुड घरात जाते. सून पाहिले म्हणते झाला नाही काय स्वयंपाक? ते म्हणते शाळेतल्या पोरायचं तर होऊ द्या. हे बुड तर पोरान पोरगा आहे. त्या बसा वाट्यावर. मग मी झालं की बालाई काय धुणं झाल्यावर बाला होते. मरण इकडे होती येणं सत्यात रे. अठी येणं रुंगई 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 घरातच दाखव त्याले माझ ओळख. त्याला घेणारे लय जणात मरण अठी इकडे येणं सत्यात. आणि असा येणं घेणं गया. लोक पाया लागतात. पाया लोकायला काय माहित उपगेल आहे म्हणून. हा बुवा नाही बरं. या बुवाला बुडी नाही म्हणे तरी आला तो बुवा. काय बोट आहे गड्या. हो हा बुवा नाही तो घरात रुंगाई रुंगाई करे. हो आता काय करायचं रे? काही बुड्या गेल्या, बुडे पस्तावले. काही बुडे गेले, बुड्या पस्तावल्या रे बापा. काही काही सुना सासूले आई म्हणतात. आई म्हणते ते शादोत असेल का? ते तो म्हणे आत्या करा पाय लंबी, मी तुमचे पाय दाबतो. आणि काही काही सुना सासू दिसली की म्हणतात आली रांड. रांड म्हणतात का? तुला कोणा म्हटलं? या लाईनले म्हटलं. ताची कुठे गेली की कोणाला चालवा दी. इथली लहान आहे का? ते बुडी तिला समजत नाही का? तू लाईनले म्हणून राहिली की त्या बुडीले म्हणून राहिली. लढते रे ते बुडी. ते बुडी म्हणते देवा मी नाही दिसली काय. तुवाई नंबर आहे, तुवाई नंबर आहे. व त्यानं मोठे मोठे राजे नेले. तू पुढे काढली व चिलपूरची केली. ऋषी नेले ऋषी. काय बोट आहे. लढते रे ते बुडी. तरी ते सून काय म्हणते? तुमच्या पायी तर मामाची मेले. ओ माय बाई होते म्हणते कोण्या रांडीनं सांगलं.
दुःख बांधवडी संसार दुःख मुडा. म्हणून भाग्यवान मंडळी आहे कीर्तनात येईल हात दाखवू नाही. जिथे आहे त्याला चानस आहे. विठ्ठला काय करायचं आता. विचारलं बसेले का बुड्याले. त्या बुड्यानं सांगलं यानं विचारलं साधू कुकडे गेले. म्हणे इकडेच. निघला रे भाऊ पयत. धोतर हाती धरण पयत निघला. आबूजा पोऱ्या तो पयत निघला. नदीमध्ये उतरला. 2 जण आले होते शेतातून. ते बी बदमाशच होते. 2 जण आले होते शेतातून. हा बुढीचा पोर सखबाईचा मालक गेला. त्याच्याजवळ म्हणे साधू दिसले काय. ते म्हणत इकडे ये. ते शेंडे दिसतात की नाही ते साधूच आहे. पण तुझी बायकोचं नाचतेच. पुरे मेलो रे गड्या. मग तर फिलिमच पळतच गेला रे. सखूबाई भानावर नाही. हो पावली करणं, फुगड्या घेणं, भारुड म्हणणं, भजन म्हणणं, संत चरणाराजा लागता सहज वासनेचे बीज जडून जाय. वासना जळून गेली आणि परिणाम काय झाला तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कोणाकोणाचं सांगा रे. काय यायचं सांगा का लेकरायचं सांगा का माणसायचं की बायायचं. काय गोट आहे. कसं केलं आमच्या डोळे पुढे बुवानं बराबर कोमटे लावले. याच्या वतीने गप्पल झाड फोडायला काय पाणी टाकून त्याला का फडदड फुटतात का. आता काय गोट आहे बराबर त्याला कोमटे लावून रे गप्पल बुवा होती. धन्य माता पिता कोणाची. 4 बैला वाल्याची नाही बापा का 2 ट्रॅक्टर वाल्याची माता पिता धन्य. कुडी कन्या पुत्र. हो धन्य माता पिता त्याचे सांगले बरं. हो आमचे महाराज सांगत तुम्ही शाळा नाही शिकले नाही तर तुम्ही साहेब होत होते. आता काय अर्धी वय झाली. आता काय फायदा आता. पण आमचे महाराज म्हणत अजून चानस गेला नाही. पोरगा झाला ना तुम्हाला आता म्हणे हो त्याले शिकवा आणि त्याले साहेब करा. मग तुम्ही साहेबचे बाप होसाल. तुम्ही साहेब नाही झाले पण साहेबाचे मस्त पोरं शिकवा. हो भजन शिकवा, कीर्तन शिकवा, त्याला शाळा शिकवा. हो बायानं पा आता जे बिमारी येलाय हे बाया ता म्हणत पहिले हे काही नाही काही. एखाद्या वर्गाने मी नाही जाईल शाळे त्याच्यामध्ये रोग आला काय. तो आता आला तो रोग. त्याची बायमध्ये काऊन नाही जात. रोग आला काय. तो आता आला रोग. लहानवी शाही नाही जात नाही. लाई नाही जात नाही ना. ओरे आमचे कीर्तन बंद होते बापा. काय घड्या उपटल्या रे आमच्या साधूना चिमट्यानं पराठ्या उपटल्या. काय करतील मला फोन करत महाराज जय हरी मी आता काय गोठ आहे म्हणा. काची गोड पाकिट बंद झाले. म्हटलं खिश का नाही म्हणत एकट्या बंद झाल्या. काय घरात जाता काप्याले. काय गोठ आहे गड्या. पण सबर का फल मिठा झालं. टेके टेके चालू. गोठ आहे गड्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हाव्या जन्मा आम्हा. काय गोठ आहे. सखूबाई दिंडी संगत चालली बापान. त्या माणसाईनं सांगलं तुझी बायको त्या दिंडीत तर नाचतेच. पळतच गेला रे भाऊ. रोडनं दिंडी होती रे. साधू संत होते, बाया होत्या. पळत गेला बापा. सखूबाई भानावर नाही. मग राम नामे उपजे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे. सखूबाईच्या सुखाले पारावार नाही. पळत गेला बापा आणि सखूबाईचा पदरच धरला. सखूबाई भानावर नाही. सखूबाई भजन करी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. मी सांगेन ता करता भजन चालू देता का उजेड येतो. भजन केल्यानं काय होते तेही सांगतो आम्ही. हे टाळी आहे का नाही रप रप हे वाजवली की काय होते, नाही वाजवली की काय होते तेही सांगतो आम्ही. हो आम्ही एवढं बारीक बारीक सांगतो की तुम्ही ध्यानात ठेवलं की झालं. आम्ही
शास्त्र नाही सांगत, आम्ही सूत्र सांगतो. घर नाही पाहिजे चांगलं, घर नाही पाहिजे चांगलं, घरातले लोक पाहिजेत चांगले. नाहीतर घर स्टाईल मध्ये तोंड पाहून घ्या, घरातले निम्मे हात म्या. काय करता त्या घराले? काय करता त्या घराले? टिनाचं घर, पण त्यातला माणूस निघला की कपाळले घन गड्यामध्ये मार जसा विठोबा चाला भाई. घर बांधून आहे का? मग घर बांधा, पण 2-3 माळकरी पाहिजेत त्या घरात. ती तंब्याची वाण नाही. कसं करता चांगलं आम्ही? बाई नाही पाहिजे चांगली, बाईचा स्वभाव पाहिजे चांगला. स्वभाव बाई नाही पाहिजे चांगली. नाहीतर दिशाले गोरी गोमटी पण वानिरींपेक्षा आगाऊ. उंदरी पुरली उंदरी, कुठे असते वा कुठे निसते वा पित्तरची घुबड. काय गोठ आहे गड्या असा, असं पाहिजे बाप्पा. असं करता आहे का कथा कीर्तन? याले सूत्र म्हणतात. ज्याले बसले पोटभर जेवा, तुम्हाला जे लागेल ते मागा. पतलं वरण पाहिजे का वरचं वरचं मागा. आवडत नाही का खालचं घट घ्या. जाडी पोळी पाहिजे का जाडी मागा. जे लागीन ते खा. उपाशी राहसान तर पाप होईल. हो, उपाशी राहसान पाप होईल. आत्मा परमात्मा आहे, त्याला संतुष्ट करा. जिलेबी आवडतं का तुम्हाला? त्या जिलेबीला अधिक ठेवूया, पुढले अधिक ठेवूया. मला काही शुगर नाही मला. बसता का? आत्मा हा परमात्मा आहे, प्रसन्न झाला पाहिजे. हो, उपाशी राहायचा पाप होईल आणि उष्ट टाकसान तर पुण्य जाईल. कसं आहे नारदाचं भक्तिसूत्र? उपाशी टाकसान उष्ट टाकसान तर पुण्य जाईल. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्माचा अपमान होते. उरेल अन्न फेकून द्यावं लागते. कोण खाते? गजानन बाबांना शीत खाल्ले, पतरवायाचे शीत. कसं करता ऐकाव कथा कीर्तन? बघा ह्याचा घेऊन व पित्तरची बा. काही मागत असेल तर देऊ नको, पण सुद्धा सांगत असेल तर ऐकल्याशिवाय राहू नको. काय घोट आहे विठाला. काय मूर्दंग्या आहे नाथाचंही सांगावं वाटते काय. प्रॉपर्टी जाईल, अंगातला गुण नाही जात. तुकडोजी बाबा सांगितलं एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्माला. तुका म्हणे हेला. भाग्यवान आहे मंडळी कीर्तनात. तुमचा टाइम झाला का? चालले जा. 7 मिनिटं राहिलं कीर्तन. 7 मिनिटं. 2 कडवे राहिले, लेकरायचं राहिलं, बुवाचं राहिलं, सांगायचं कार्यकर्त्याचं राहिलं. काय काय सांगून कसं कसं सांगू. काय मनातल्या मनात राहते. काय काय बाया म्हणतात यंदा फरशी बसवीन म्हणत. म्हणजे फरशी बसवायच्या आतच गचकलं ते. काय भाग्यवान मंडळी आहे. सखूबाई भानावर नाही पळत गेला बापा. पदर धरला रे सखूबाईचा. सखूबाई भानावर नाही. सखूबाई भजन करी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. याला त्याला पदर सोडून त्याला सखूबाईचे केस धरले. सखूबाईचे केस धरले. लोक होते रे दिंडीमध्ये. लोक म्हणत भाऊ भाऊ भाऊ. खालचा दगडच उचलला. कोणी भाद्राच म्हणे सायजे का बांबात भेजाच फोडतो. एक साधू ना बोले. साधू पाच त्याच्या दगडूशे 1 किलोचा. कोणी भाद्रास म्हणे साल्या का गोटा नरपट्टच. एक ना बोले. त्याच्यानं आपण काय म्हणा त्यांना बाम हाना. आपली बायको म्हणे. त्याची बायको होती तुम्ही कोण भादर भादर केलं फोल्ड डॉक्सा. राहिला पंढरपूर आता. काय गोठ आहे गड्या. एक ना बोले हाती दगड त्या बाईचे केस धरेल. कोणी बोले ना बापा. लोकांना पाहिलं साधून त्याची बायको आहे. त्याला परमार्थ आवडत नाही. पण काही बोलसाल आपण तर दिन भिन्न बजा आगाव धंदे करत. एक नाही बोलला. वळतच आणलं रे सखूबाई. वळत आणला घरीच बुटीच्या जवळ. म्हणे पाय आणली का नाही. बुटी म्हणे बाबू तुला घरी आणली पण तिची नजर बाय कशी आहे. तू गेल्यावर हे काय पळत निघली तर मला बदणार नाही.
म्हणे मग कसं करतो म्हणे आता असं कर धाब्याचं उघड कावड आणि इले गे घरामध्ये खांबाच्या जोड आणि मी आणतो दोर कशी बांधत सकुबाई भानावर नाही रे मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे अशा सुखामध्ये काय केलं या माईले काही ना साकाई उघडली सकुबाईले आत नेला खांबाजवळ उभा केला बापा आणि त्या बुडीनं दिले रे सोपाला बैलाडी टाकली जो लावली बांधणं फीड बांधून टाकली सकुबाई खांब आले दोघही मायले का बाहेर आले सकुबाईवर परिणाम काय झाला तो अभंगाच्या तिसऱ्या चरणात कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप भजन करणारा पक्का पाहिजे भजन करणाराले देवाले बोलावं लागत नाही आम्ही सांगत असतो जे खरे संत आहे ते देवाच्या मागे नाही फिरत नाही जे खरे संत आहे ते भजन करतात आणि भजन करणाऱ्याच्या मागे देव फिरते नामयाच्या मागे चाले केशवराज चरणीची रज लागावया कसं करता ऐकाव कथा कीर्तन जे खरे संत आहे ते भजन करतात जे खरे संत आहे ते देवाच्या मागे नाही फिरत नाही मस्त ऐकाव कथा कीर्तन तितंब्याची वाण नाही भजनाचं काय गोठ आहे सकुबाई भजन करून राहिली होती लक्षात ठेवा देवाले बोलावलं नाही भजन करणाराले देवाले बोलावा लागत नाही देव त्याच्या मताने येते आणि न सांगता करी सर्व कामे सकुबाई भजन करत होती रे विठ्ठल विठ्ठल पांडुरंग देह जाओ भजन आवडते त्या परमात्म्याला हे कीर्तन आवडते या कीर्तनासारखं जगात काही नाही जगात ऐसा कीर्तन महिमा सर्व माझी वरिष्ठ जडमुड भाविक लोका सोपी केली पाय वाट नामदेव कीर्तन करी पुढे देव काय मोठ आहे गड्या कीर्तनाशी आला तोची जीवन मुक्त झाला नाही घरदार कुणाचे कीर्तन जाग रे टाळकरी हो तोला मोलाचे लोक आहे बरे सामान्य लोक नाही तोला मोलाचे लोक आहेत हे आम्ही सांगत असतो कीर्तनकार भेटीन भागवतकार भेटीन देव भेटीन देव भजन करणारे नाही भेटत नित्य नेमन आम्ही दुर्लभ सांगले बापा काय वर्णन करावे यायचं हो बहुजन्मी आम्ही मग या विठ्ठले हे का गंमत आहे का हे बापा हे ताबडतोबच्या ताबडतोब नाही आम्ही तर खूप भाग्यवान म्हणतो आज कीर्तनात बऱ्याच गावले आमचे कार्यक्रम असतात पण आम्हाला सांगेल तर सतीश भवन म्हणून बाबा तुम्ही लय गावले हिंडले सण लय गावले आता तुम्ही मागच्या वर्षी आलते ना यंदा पाक किती बदल झाला लोकांवर खासच बदल व्हायला आहे रे जय म्हणत नाही टाळी वाजवत नाही पायतात बुजाडल्यासारखे झाले रे तुम्ही ते बुजाडे ढोर कसं तुरीच्या वही जोड उभं खाणं तूर खाणं कंस तसं तुम्हाला झालं मला कीर्तन येत नाही तुम्हाला कीर्तन समजत नाही झालं 3 मिनिटं राहिलं 3 मिनिटं राहिलं काय मनातल्या मनात राहते काय सांगा जरावर झाले ते पोरगा आम्हाला असं करून राहिलं मोठा भाऊ तटीत रे हे काय शाळा आहे काय मोठा कदलूप दम धरी हे माणसं तरी लग्न करून येऊन बसतात लेकर चला जागा सांगून बसून जाता ना मुतू येईल तो शाळा आता तो आता ताटी काय शाळा आहे तुला सुट्टी देतो मग बाकी काही नाही करा काय दाखवाय मी जाऊ का पण साकडे काय मोठ आहे गड्या भाग्यवान मंडळी आता काय करायचं रे सकुबाई भजन करत होती भजन करणारा पक्का पाहिजे देवाले बोलावं लागत देव त्याच्या मताने ते परमात्म्यानं द्वारका सोडून दिली वैकुंठ सोडून दिलं भजनाच्या साठी
सखूबाईच्या जोड देव आला. काय केलं देवानं? या सुखा कशाचे शयन, जेथे कीर्तनाची जागा पांडुरंग उभा. आवडे कीर्तन देवा वैकुंठ सोडून, नावडे निज धाम द्वारका, अन जेऊ घाली कीर्तन लोका. नाथ माऊलीच्या वाड्यात रोज कीर्तन होय. परमात्म्यानं द्वारका सोडून दिली, नाथ माऊलीच्या वाड्यात आला. 12 वर्ष स्वयंपाक केला देवानं. 12 वर्ष नाथ माऊलीच्या मागे टाळ वाजवला. आणि 12 वर्ष पाणी भरलं रांजणात पाणी भरी. राजनाथ पाणी भरे. हा कारण आहे वैकुंठ सोडून गेला. नाथ माऊलीच्या वाड्यात 36 वर्ष सेवा केली. अवीर गुलाल नाथा घरी नाचे माझा. काय केलं परमात्मा? गेला सखूबाईले खांबाचं सोडून गेला. देवानं सखूबाईले खांबाचं सोडून दिला. सखूबाई भानावर नव्हती. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. सुख तर होतच, पण कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. राम रूप सखूबाईच्या जोड देव आला. आणि देवानं सखूबाईले सोडून दिला. आणि देव सखू झाला. तशीच साडी, तशीच चोळी, तशीच टिकली, तसेच केस, तशाच पिना. देव सखू झाला. आणि देवानं स्वतःले खांबाले बांधून घेतलं रे, जसंच तसंच. पण ओरिजिनल सखूबाई सोडून दिली. कुठे गेली सखूबाई? सखूबाई गेली पंढरीला. तिच्याच रूपे हरिनाथाला. वही गेली पंढरीला. सखूबाई गेली पंढरीला. तिच्याच रूपे हरिनाथाला. वही गेली पंढरीला. नाच रे देवा नाच. नाच नाच. कुठे नाचाव? कुठे नाचाव रे? लोक अटी नाही नाचत. बँड पाहिजे, बँड. नाचो कीर्तनाचे रंगी. 2च मिनिटं राहिला. या शूटिंग वाल्याचं राहिलं रे. शूटिंग वाल्याचं राहिलं. लाऊडस्पीकर वाल्याचं राहिलं. काय काय सांगाव रे. अभंगाचे कडवे राहिले. 2 रुपये राहिली. ज्ञानेश्वर माऊली राहिली. भैरवी राहिली. तुमचा टाइम झाला का नाही? चालते रे म्हणा बाबा. कुठून आली शिकू? काय घोट आहे गड्या. टक टक पाहतात. काही जागवाय नाही. कधी मूर्त्यावर असं काहीच नाही झालं. कोणी आता अलंकापुरीवर आलं काम. काय घोट आहे गड्या. अभिषेक धन. 3च मिनिटं राहिलं सतीश माऊली आता. आणि मनातल्या मनात राहिलं सांगायचं तरी घाई घाई सांगूच. काय घोट आहे गड्या. काय करायचं आता? सखूबाईले बांधून टाकला. देव सखू झाला. आणि ओरिजिनल सखूबाई पंढरपूरले गेली. रात निघून गेली रे. काय घोट आहे गड्या. हो. कुठे नाचाव चाललं होतं आपलं. धन्य जगी तोची एक लोक अठी नाही नाचत. बँड पाहिजे, बँड. नवरदेव पाहिजे घोड्यावर. 13 करो. 13 करो. इकडे मोहन अठी अठी नाची. तुला उद्धार, मायसा उद्धार, बापाचा उद्धार. अठी नाही नाचत बापा. असे नाचतात रे. पॅन्ट फाट्यात
आमची भागवताची कथा होती खामगावले देशपांडे साहेबाच्या घरी. पण आम्ही चाललो होतो कोणाच्या घरी चहा घ्यायला. बापा घोड्यावर नवरदेव रोडनं दिंडी चालली होती. त्या रोडच्याच कलरचा नवरदेव होता डांबर. त्या घोड्यावर नवरदेव जा पुढे बँडन जा नाचणारे नाच. आम्ही एका नाचणाराचा हात धरला. म्हटलं कुठं लाय नवरदेव? म्हणे काय सांगा नवरदेव माहित नाही कुठं म्हणलं. त्या माझं लग्न आहे का नाही म्हणे. कुठं लाय काय झाला बँड होता म्हणे चांगला. थैली घातली म्हणे खिशात. ते पोरगी वाट पाहते गजाच्या पोरच्या लावला बँड फाडतो. काय कशा करता आम्ही मना करतो का नाचायची. पण कुठे नाचा आठी नाचा. साधू नाचले, संत नाचले, जनाबाई नाचली, मीराबाई नाचली, सखूबाई नाचली. देव नाचला. देव नाचला. गंमत नाही नाचला. तापासून परमार्थ आहे बायाचा. सकाळी सूर्यनारायण निघते तापासून दार झाडून काढतात, सडा टाकतात, रांगोळी काढतात, पाणी ठेवतात, अंग धुतात, कपडे धुतात, लेकराचा फेर घालतात, स्वयंपाक करतात, त्या बुवाची सेवा करतात. बंद पद्धतशीर झालं की परात घेतली, हळद कुकू घेतलं, जराशी काही धान्य आणलं पाहिजे. बरं भागवत आले सुन्या हाताने येऊ नये बाबा. कसं यावं तेही सांगेल. आता काय काय सांगता आणि तुम्ही कुठे ध्यानात ठेवता. चाला कसं, बोला कसं, बसा कसं, हसा कसं, सर्व सांगेल आहे भागवतात. इतकं बारीक सांगेल की संडासले पाणी किती नेवा. काय एका डब्यात 3 जण जावा. तो काय भंडार आहे का तो याचा गेला. आम्ही असा करता नाही सांगत. बरं खूप भाग्यवान मंडळी आहे. सूर्य नारायण निघते तापासून बायाचा परमार्थ आहे. पण लय सुकते बाया, लय सुकते रे. काय योग आला रे हा. तू का म्हणे कसं आता काय करायचं रे सखूभाऊ. देव इतका नाचला. आमच्या टाळकऱ्यानं सांगून दाखवलं. नाचता नाचता देवाचा गडला पितांबर सुटला रे. चप्पा मारला होता का देवाचा चप्पा. अनावर नाही देव. असा देव नाचतो पितांबर खाली सुटला. असा तो साधू या संतांनी देवाला धरले मनगटी. काय झाले म्हणून दचकले जगजेटी. परमात्मा दचकला म्हणे काय झालं. साधू म्हणत हे लाडी सुटलं ना. काय मोठ आहे गड्या. काय मंडळी आहे रे. काय माणसाचं सांगावं का बायाचं सांगावं. काय काय सांगावं. काही योग यायला ह्या भाग्यवान मंडळी आहे कीर्तना. जाऊ द्या. रात निघून गेली. सकाळी सूर्यनारायण निघला. सखूबाईचा मालक म्हणे आई सोडू का तिले. बुढी म्हणे बाबू सोड्यासारखी व्हायला काय पाय. ना तो तू देशील सोडून ते निघीन चिंग पैत या टोले. मग सखूबाई होती का. सखूबाई नव्हती रे. अनंत ब्रह्मांड नायक होता परमात्मा. कोणाच्या घरी जाते, कोणाच्या घरी जाते देव. ज्याच्या घरी कॅप्टर पोरगा डॉक्टर बसेल हेलिकॉप्टर त्याच्या घरी जाते का. त्याच्या घरी जात नाही बापा. भजन करणाऱ्याच्या घरी जाते रे. काय भाग्यवान मंडळी आहे. जाऊ द्या काय काय सांगू आम्हाला असं व्हायला ना. आता पा आता 1.5 मिनिट राहिले. 2 मिनिटाचं झालं. अर्धा मिनिट ज्ञानेश्वर विठोबा रुक्माई बी राहिली. भजन करायचं सांगायचं राहिलं. काय काय सांगून कसं कसं सांगू. आम्ही म्हणू देत नाही. टाळी तुम्हाला तर भजन नाही करू. आता भजन करायचा चान्स आला. आता ठोबा रुक्माईचा काय गोठ आहे गड्या. जाऊ द्या. रात्र निघून गेली. सकाळी सूर्यनारायण निघला. सखूबाईचा मालक म्हणे आई सोडू का तिले. बुढी म्हणे बाबू सोड्यासारखी होईल आहे काय पाय. या तू देशील सोडून ते निघीन चिंग पै बापा. कुठे बसतो मग अधिक. सखूबाई होती काय रे. देव होता रे. गेला सखूबाईचा मालक. साखळी उघडली कावड लोटलं. सखूबाई हसायलाच लागली. सखूबाई हसायला लागली. सखू होती काय बापा. अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा सखू होईल होता. सखूबाई हसायला लागली. सखूबाईच्या मालकानं दिला आई
इकडे ये. बुढी म्हणे काय ये ना गाव खाणीचे. आली बुढी आणि बुढीनं पाहिलं. बुढी म्हणे का करशील काय भजन. म्हणे आत्या आता त्याचं नाव तर तोंडात येऊ देऊ. पाहणं किती कापे पडले माया पायाले. बुढी म्हणे बाबू आता लाईनवरच आली. आता सोड आता नाही जात कुठे. आता लाईनवरच आली. शकू होती काय बापा. सोडलं रे सकुले. सकुले सोडलं बापा खांबाचं. घर झाडून काढलं. धुणं धुतलं. स्वयंपाक केला. सकुबाईच्या नवऱ्याचे पाय दाबले रे. कोणाच्या घरी करते का. भाग्यवान मंडळी आहे. संत चरणाराजा लागता सहज वासनेचे बीज चढून जाय. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हृदय प्रगटे राम रूप विठोबार महिमा आम्हाला माहित आहे. अशी टाळी वाजवली की त्याला कोरोना होत नाही. हे नॉर्मल आहे. त्याची काही मोठी गोट नाही. भजन करणाऱ्याचे जळतील पापे. गंमत आहे का. भजन केले की त्याला अटॅक येत नाही. जाऊ द्या हे नॉर्मल आहे. भजन केलं की धनरेषा वाढते. धनरेषा हाताची. हे बा आमची कटलोक जायला मधातल्या बोटाच्या दुसऱ्या कांड्या लोक एकच कांड्या राहिलं टेक्याचं. किती पैसे खर्च जितकेची तितकेच. काहीच नव्हतं आमच्या घरी. टिनाचं घर होतं आमचं. ती पतले टीन होते. पोंगा पण टीन. ते इकून टाकले. गप आणले जाडे 10-10 किलो वाला टप्पा. आता असा बजेट बसला की आता फरशी काचाच्या खिडक्या नाही. कान झालंय खिश कापले का लोकांचे. भजनानं काय होते. धनरेषा वाढते. भजन म्हणजे नारायण. भजन आहे देवाचं. लक्ष्मी. धनरेषा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी आहे नारायणाची बायको. तुम्ही त्या देवाचं भजन केलं ते एवढी प्रसन्न होती की तू माझ्या मालकाचं भजन करतो. मी काय करू तुझ्यासाठी. मी तुझी दासी आहे आता. पाय लक्ष्मीच्या काय मोठ आहे. भजन केलं की हे धनरेषा वाढते. नाही तर जाता जातात पायसान कठलोक आली. एकान 2 कीर्तनात नाही वाढत असं. हो नुसती हेच नाही. धनरेषाच नाही वाढत. भजनाने या हातामध्ये काय पावर येते काय माहित आहे तुम्हाला. आमच्या घराच्या नेटी समाधान भाऊ आहे. एक श्रीराम असते आमच्या संघ पेटी मास्तर भागवत आले. एक लक्ष्मण असते तो आहे लुकडा. भाऊले माहित आहे आमचे सतीश भाऊले. हो समाधान भाऊ आमच्या घराच्या नेटी. त्याचं अर्ध डोकसं दुखते. इथलं डोकसं दुखे. ज्या नाही त्या दवाखान्यात हिंडला. जिकडे तिकडे पैसे बकऱ्या इकून टाकल्या. त्याची बायकोने बकऱ्या डॉक्टरच्या मड्यावर. कापूस डॉक्टरच्या मड्यावर घातला यंदा. आणि तूर बी डॉक्टरच्या बाया. आणि त्याला उसात बी फरक नाही. मग आमची सून आम्हाला म्हणायला लागली. म्हणे मामाजी त्या समाधान भावाचं नाही असं डोकं दुखते. त्या वाटीत तेवढे पैसे खर्च केले. मला आपल्या समाधानचं म्हणे 1.5 वरीच झाले. काय गोडा आता तर म्हटलं मला दारी उभा दिसल. तर म्हटलं या समाधान भाऊ. म्हणजे काय महाराज काय येतात. म्हटलं काय झालं. म्हणजे असं खाले म्हणून काय केलं की डोकं लोमकतेच म्हणे. म्हटलं या चहा घेऊ. मी बिन दुधाचा घेतो. म्हटलं बिन साखरेचा काय घे ना पण ये बापा. मला घरी महाराज इथले पैसे खर्च केले हो काय नाही. म्हटलं काय झालं काय तुम्हाला नक्की. म्हणे अर्ध डोकसा आहे ना हे इथलं दुखते की डोया बी सुचते नाही काय ते. म्हटलं कुठे दुखते. आम्ही नुसता असा हात लावला त्याच्या डोक्याला. म्हटलं ठीक.
म्हणे हा एकूण कानाकडे बी. म्हटलं हा ठीक. असं आम्ही हात फिरवला, डोकसच बसलो. काही मंतर नाही, काही संतर नाही, काही येतच नाही आम्हाला. तर कोणता मंतर म्हणता आम्ही नुसता ताप आहे का बा तुले, असं पाहित नाही का माणूस, की बरं नाही लागत का तुले, असं पाहतात टेशीनं त्याला गमत, त्याला आगाले हात मात असा वाकाई वर ठेवा राहिला अंदर घाल्याचा, असं पाहा लागते ना. त्याला समाधान वाटते. म्हटलं आधी दुखते काय, म्हणे महाराज आधी खाली कोणी दुखते. म्हणे असं केलं, डोकसच बसलो. 1.5 वरी झाले टोले घे, डोकसं बसेना. साऱ्या धनगरपुऱ्या सोमवारपुऱ्या जिकडे तिकडे माजून होय. पण तो भेटला, जय हरी. तो चांगला झाला, जय हरी. बरं का समाधान भाऊ कसं काय, कुठेच नाही. औरंगाबादला गेलो जमलं नाही, पुण्याला गेलो तर ठीक नाही, त्या यायला भरती राहिलो तर ठीक नाही. सुळकार महाराजांना हात ठेवला, बसलं, मेलो गड्या. आमच्या गावचा सीताराम भाऊ आला धनगर, त्याचं दुखे पोट. भैया सीताराम भाऊ जाय ना ओळखला राजा. म्हणलं गावातल्या माणसाला ओळखणार नाही. या कसं काय आले या. म्हणे बाबा मला माहीत पडलेलं ते समाधान सांगलं. म्हणजे त्याचं डोकसं बसलं. मग मा किती दिवस पोट दुखते म्हणे. म्हटलं ती हा मायचा म्हणे काय काय घोट आहे आता. म्हटलं करी मला 4-2 शिंग. म्हटलं माऊली कुठे दुखतंय तुमचं पोट. म्हणे आठवत. म्हटलं हे काय नाही हो, काही मंतर नाही ना संतर नाही. बसलं रे भाऊ पोट. त्याने आणलं माझं सुडगाड वाढून हात लावला पोटा. शक्ती कशाची, भजनाची. बरं आम्ही आमचा अभिमान नाही सांगत नाही. पोटच बसलं रे बापा त्याचं. काय विचारता धूम. म्या म्हटलं आता बंद करायला लागते. हात लावलं. कोणी बी ये, बाया येत बाया. आमच्या गावाचा एक मुसलमान आला. आता महाराज मला कसं काय आले. म्हणे मेरे को मालूम गिरा भाई तुमने हाथ लगाया की बीमारी बैठ जाती तर करके मैं आ गया. म्हटलं काय दुखतं तुमचं. म्हणे मले याद मुई आहे. म्हटलं भाऊ मी बंद केला आता. म्हटलं मी म्हटलं पण मी आता बंद केला. माझा घोर म्हणला मला याद मुई व्हायला आहे. म्हणजे किती दिवशी बंद करा. म्हटलं आजपासूनच बंद करा. तर म्हणे माझ्यानं जमूनच बंद करा. आम्ही असं करता नाही सांगत रे. भजनाची 10 मिनिट राहील. 10 मिनिट राहिलं ना. आम्ही काय गोठ आहे गड्या. जाऊ दे आता. तुम्ही जावे त्याच्या वंशा. तुम्ही भजन केलं का नाही. तुम्हाला तर समजेल की भजन म्हणजे काय. भजनावाला चला जाय वैकुंठ को पलो ना पकड. कोणी आळवा नाही, कोणी असं आळवा ज्याच्याजवळ परमिट आहे. लुचुपुचू कोण आहे, खोटे धंदे करीन त्याला धोका आहे. पद्मासाले लक्षात ठेवा सज्जन. काय गोट आहे. संत चरणाराजाला लागता सद्वासनेचे बीज जडून जाय. मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप. याले कारण काय ते अभंगाचे शेवट. 10 मिनिट राहिला. एका कडव्याचा भावार्थ राहिला. माणसाचं कॅन्सल करतो आता. बाहेरचं सांगतो. माणसाचं काऊन कॅन्सल. माणसावर मा भरोसा नाही. माणसाचं आचरण नाही चांगलं. हे काय खातीन काय पेतीन याचा नेमच नाही. माणसं बाया नाही रे. बायाचं आचरण चांगलं आहे. बाया बिड्या वळतात का. आणि माणसं
माणसं तर खर्रा आणि लवकर बाया. बाया कधी तुम्ही उठशाप येता का? मला आणजा एक नाशिक बिंडल पावत्या देत होते मी भिडावरता काय तू आता काय बोलायला लावतले का? चप्पा पेता काय गोठ आहे गड्या. काय केल्यानं काय होते समजलं पाहिजे बापा. समजलं की सगळ्या बापाचंही ऐकत नाही. समजलं की प्रल्हादाचा बाप म्हणे भजन नको करू. राजा होता राजा त्याचा बाप, पण किती वर मागेल होते की त्याचं देव बी काही बिघडू शकत नव्हता. खूप वर मागले होते देवाच्या हातून नाही, जनावराच्या नाही, माणसाच्या नाही, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, अंगणात नाही, या 12 महिन्यात बी नाही. इतके वर मागेल बापा. भजन बंद करून टाकलं. कीर्तन मन सारा बंदा बन त्याचाच पोरगा भजन करे. नारायण 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 काय सत्यनारायण, सूर्यनारायण, बद्रीनारायण, लक्ष्मी नारायण, नारायण नारायण. काय गोट आहे. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी तरी तो मरे म्हणी नारायण. नाही ऐकलं बापाचं. प्रल्हादानं बापाचं ऐकलं नाही. मग माय बापाचं ऐकून आहे काय, पण काय ऐकावं काय नाही ऐकावं हे समजलं की झालं चिता वैकुंठात आहे. नाही तर बुडाच म्हणे भजन नको करू ती. त्याला समजला होता आपला बाप राजा जरी आहे तरी मरणार आहे. परमात्मा अविनाश आहे. अविनाश करी आपुले आयशे लावी मनापिशे गोविंदाचं. मग आहे तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. संत गेले पण कीर्ती ठेवून गेले. गंमत आहे का? आता काय करायचं रे. प्रल्हादानं बापाचं ऐकलं नाही, भरतानं मायचं ऐकलं नाही. भरताची माय म्हणे भरता अरे तू तर मामाच्या घरी होता. या अयोध्याचं राज्य तुझ्यासाठी कमावून ठेवलं. बोलला तो मायले तू काय माय आहे का? माई देवाले अरण्यात पाठवलं आणि मी गादीवर बसीन. तू काय माय आहे का? माई रामाचा महिमा भरताले माहित होता. बापा गादीवर नाही बसला रे. भरतानं मायचं ऐकलं नाही, प्रल्हादानं बापाचं ऐकलं नाही. मग माय बापाचं ऐकू नाही काय, पण काय ऐकाव काय नाही ऐकाव हे समजलं पाहिजे. दोघं बाप लेक होते बसेल. भाषा समजते ना माई भाषा. नाही तर कुकडे काही पद्धत आहे, कुकडे काही पद्धत आहे. आमच्याकडे जिथे माणसं जायतात, तुमच्याकडे जिथे तुमच्याकडे जिथेच जायत असते. तुमचा नाव काय अंतर आहे काय पाकिस्तान मध्ये आपण. तुमच्याकडे जिथेच जायत असतील. आमच्याकडे तर जिथे जायतात. आम्ही पायतूनच जातो. आम्ही तर तो मरेल मेला. जिथे माणसं जायतात रे ते नात्यातले भाव पण चुलत भाऊ, मोठा भाऊ, काका, गपागप मोठा शिलगोत आता तेच चतून. आमच्याकडे जिथे माणसं जायतात रे काय आम्ही चाटा नाही मारत. काय गोट आहे भाग्यवान मंडळी. मस्त ऐकाव कथा कीर्तन मनात काही आणू नाही बापा. दोघं बापले को होते बसशे. समजलं की सगळ्या बापाचंही ऐकत नाही. नाही ऐकलं प्रल्हादानं. त्याला माहित होतं आपला बाप राजा तरी आहे तरी मरणार आहे. परमात्मा अविनाश आहे. नाही ऐकलं बापाचं. समजलं की सगळ्या बापाचं नाही मोठ्या बापाचंही ऐकत नाही. समजलं की नाही समजलं तर फजिताच आहे. मग बोटाच म्हणे भजन नको करू मर मग हराम होत ना. हो दोघं बापले का होते बसेल. दोघा बापलेकाच्या मनात निघला इचू. इचवाची सारेले वय खाय. तो इचू असा तरतर तरतर चालायला लागला. बापानं विचारलं काय रे बाबू. पोरगा म्हणे इचू. बाप म्हणे अन्न धरून. तो म्हणे इचू आहे इचू. बाप म्हणे अन्न धरून ऐकत नाही का? मी तुझा बाप नाही काय? धरीन तो पोरगा. तो पोरगा आणि बाप आहे तर साल्या इचू धरायला लावता का? त्याला माहित आहे हे धरणं 12 घंटे कूदनच आहे. मग नाही तर मग मोठाच महिने धर. ते काय सुरई आहे का? ते धरे धरेशी तर दम का देते. सगळ्या बापानं नाही
कधी त्याच्या मोठ्या बापानं सांगलं तर नाही धरत, काहून नाही धरत, त्याला त्याचा महिमा माहित आहे. अशी सत्ता समजायला पाहिजे. सत्ता त्या परमात्माच्या सत्तेनं तुम्ही कीर्तनात येलाय. काय गोठा गळ्या परमात्म्यानं सत्ता काढून घेतली आणि दोन भाषे, हात आहे, पाय, नाक, डोळे सर्व भाषा काऊन बांधता. परमात्म्यानं सत्ता काढून घेतली. सत्ता समर्थाची आहे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा चाले हे शरीर. कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी. एक नारायण तयाचे भजन चुकू नका. भाग्यवान मंडळी कीर्तनातील ऐकून तर घ्या, करणं नंतर आहे. काय गोठ आहे गड्या. लक्षात ठेवा. सखूबाईनं घर झाडून काढलं, धुणं धुतलं, स्वयंपाक केला, भांडे घासले, पाय दाबले. कोणाचे रे? सखूबाईच्या मालकाचे. कोणाच्या घरी करते देव काम? भजन करणाराचे त्याची जात नाही पाहत. भजन करताना तो मा आहे. इठू माझा काय. एका बुवाच्या बायकोचं बाहेर पण केलं देवानं. बाहेर पण तू म्हणसान तो सरपंच अशी. सरपंच नाही रे. मग काय पोलीस पाटील होता का तो? पोलीस पाटील बी नव्हता बापा. चोखोबा होता तो. चोखोबा. आणि तो होता पंढरपूरचा वारकरी. त्याची आली वारी आणि घरी आली डेलेवारी. बरोबर समय आला. चोखोबा त्या बाईला म्हणून मी जाता पंढरपूरला चाललो. ते बाई म्हणून मी इकून महिनाभर पायी पायी असान, तिकून महिनाभर पायी पायी असान. माये दिवस आले हो. पहिले तुम्ही बाईच्या घरी जा, बाईला अठी आणून द्या, तुम्ही खुशी नाम 2 महिने चालले जा. चोखोबानं तसं करू काय? ते बाई म्हणून तसं नाही. मग कोण करणार आहे? हे बाय पण काय 1-2 पोळी टाकून देणार आहे काय? की साडीचा घेर घास नाही? बिकट काम आहे हे. चोखोबा म्हणत मग बाईले आणतो मग जातो. चोखोबानं कपडे गिपडे घातले, स्वरा आटकोला गळ्यात, घराच्या बाहेर निघला. दिंडीत दिसली रे रोडवर ज्ञानोबा तुकोबाची. ज्ञानोबा तुकाराम. आता बाई चोखोबानं ते दिंडी पाहिली. त्या दिंडी संग चोखोबा पंढरपूरला जाय. टाळकऱ्याचं, माळकऱ्याचं, विण्यावाल्याचं दर्शन घेतलं, ज्ञानोबा तुकोबाचं दर्शन घेतलं, झाला त्याच्यात भरती. दिवसभर दिंडी, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन, सकाळून काकडा, दिवसभर मोकळा. चालला रे भाऊ पंढरपूरले. यादच नाही. यादच नाही रे. 5 दिवस झाले. 5 दिवस देवाले संकट पडलं म्हणे. आता बाहेर पण कोण करी? चोखोबानं सांगलं का की मी चाललो आता वारीले. आपलं घरचं पाहिजे बाहेरपणाचं सांगल तर काय न सांगता करी. पण भजन करणाऱ्याच्या बरं बापा 4 बैलवाल्याच्या घरी नाही जातो. त्याचं काय भांडण आहे का? पण त्याची सवड नाही. हा काल बशी निनाकरण टोले गे. तुम हमारे नाम पर तो हम तुम्हारे काम पर, तुम तुम्हारे काम पर तो हम हमारे धाम पर. काय गोठ आहे. देवानं काय केलं? संकट पडलं देवाला. आज 5 दिवस झाले दिंडीत जायला. कदाचित ते बाईची डिलिव्हरी झाली तर कोण करावं ते? नाव चाललं जाईल रे. माया नावावर जायला तो भजन करायले. काय केलं हो देवानं? काय केलं? रुक्मिणीला बोलावलं. आली रुक्मिणी. काय म्हणता? देव म्हणे काही नाही, एक काम करा लागते. रुक्मिणी म्हणे कोणतं? म्हणे एका भजन करणाऱ्याच्या बायकोचं बाहेर पण. रुक्मिणी म्हणे अशा लोकांच्या बाहेर पण करायसाठी नाही केलं मी तुमच्याशी लग्न. बाहेर पण म्हणजे काय काय फेर घात नाही का साडीचा? किती बिकट काम आहे तुम्हाला माहित आहे ते? देव म्हणे व तो महाभजन करणार आहे. असे लोकांच्या बाहेर पण करण्यासाठी मी तुमच्याशी लग्न नाही केलं. ध्यान चांगलं बोलू नको. करत नाही ना तू? म्हणे नाही. मग देव म्हणे तू इथे रुंद्या काठाची साडी कुठे आहे 9 वारी? रुक्मिणीने काहून काय करता? देव म्हणे तू जात नाही ना, दाखव ते साडी. रुक्मिणी म्हणे तुम्ही जाता का? देव म्हणे हा. रुक्मिणी म्हणे काही डोकसा आहे की नाही तुम्हाला? म्हणून बाया म्हणतात आमच्या नवरे डोकस. रुक्मिणीनं म्हटलं ना देवाले
की तुम्हाला काही डोकस? हो, एक साहेबीन म्हणे आम्हाला म्हणे महाराज आमच्या साहेबाला डोकसच नाही. मी म्हटलं मेलो गड्या. म्हटलं बाई काही ना काही असेल ना म्हणे, खळून नाही. बिन डोकसाचा तर माणूसच नाही पाहिला. खेकड्याला नसते बा डोकस. खेकड्या पाहिला का तुम्ही? त्याला डोकस नसते, एकदम डोळेच. तो पायते इकडे आणि चालते इकडे, डोळे फळे पोहायचे अंगे. पायते अगाऊ जनावर आहे ते बी. काय मोठ आहे गड्या. भाग्यवान मंडळी आहे. झालं 5 मिनिटच राहिलं. शेवटचं कळवं राहिलं. ज्ञानेश्वर माऊली राहिली. तुमचा टाइम झाला का? चालले झाला. काय गोठ आहे रे. लोकांचं तो सांगायचं काय वर्णन करावं तुमचं रे. तुमचं वर्णन परमात्मा ते, या लोकांचं वर्णन मी नाही करू शकत. पण मी काय करणार आहोत. भाग्यवान आहे. खूप पुण्य करायला तुम्ही ना. मनात काही आणू नका बापा. काय केलं देवानं रे. 9 वारी लुगड नेसला देव. नाकात नथ घातली. हे खप्पल कुकू लावलं. कक्कानं रूप बदललं तो चोखोबाची बहीणच झाली. चोखोबाची बहीण रुक्मिणी म्हणे बाई बाई वा. चोखोबाची बहीण झाला देव. आणि बाईत पण करायला गेला रे. असा हात हालत गेला काय. हे एवढं मोठं गाठोडा नेलं. काय नेलं त्याच्यात? कंट्रोलचे तांदूळ, 5 किलो खारीक, 5 किलो बदाम, 5 किलो गोळंबी, 5 किलो मनुका, 5 किलो जाडी साखर, 5 किलो बारकी साखर, 5 किलो बनारस साखर, 5 किलो गावरान तूप, जायफळ मायफळ. काय गाठोडं बांधलं. चोखोबाच्या बहिणीचं रूप घेतलं आणि कळवं म्हणून दाखवलं रे आमच्या टाळक्यानं. देव गेला. मारली काळावर थाप. वहिनी माय व आल्या म्हणे. बाई बाई होती काय बापा. देव होता रे. देव कोणाच्या घरी जाते रे. जात नाही. 5 जात. भजनच करणं नाही. माहिती वाढली नाही बरेशन. आम्हाला तर काही पुरतही नाही. भजन हरिपाठातच नाही मरत. काय पोरी काय घोट आमचे साधू. काय घोट आहे गड्या. साधू कोणाला म्हणतात? ज्यानं साधून काढले त्याला साधू म्हणतात. भागवतात एवढं सांगितलं की दुधात पाणी किती टाका. किती टाका दुधात पाणी. म्हणा राहू दे ते कळवं सांगितलं. हेच सांगा. काय काय सांगा तुम्ही कुठे ध्यानात ठेवता रे. जाऊ द्या. काय ध्यानात ठेवू नका. भजन करा. ज्याला सासू सासरा असेल ज्या वेळेला सेवा करा. मालकाची सेवा करा. नाही तर तुम्हाला माझं नका दुखू. याला कोराय नाही करणार तुम्ही. तो मी काही बोललो काय. मायाचा माणूस आहे की काय. चाललं जाईल ना कुकडे. त्याला काय आम्ही खाजो खोजो करा म्हणता की चापड चोपड करा. पण पद्धतशीर बोला तसंही त्याला की म्हणा आज जण स्वतःसारखेच झाले तरी तेवढा ना हरीफ होते. असे तर माझ्या जीव घ्यायला बसले सारे. काय गोठ आहे रे. जाऊ द्या. आता काय करायचं. लाडू हो. देव काय म्हणे. जाऊ द्या वहिनी. या वारीन तुम्हाला पोरगाच होते. जाऊ द्या तुम्ही काय असं म्हणा. बाई फाकच झाली. आता त्या पोरीचीच 9 वय आहे बरं. हा नाही. देव काय म्हणे. वहिनी तुम्ही काय म्हणा बाई. तुम्ही या वारीनं लोड आहे. या वारीनं पोरगाच होते. जाऊ द्या. हा देव म्हणे बाई आणा डब्बा. टिपा आणला. खडकाची बुचडी सोडली टाकली तर डबाच भरला. आणा दुसरा टिपा. बदामा सोडल्या फोडेल टाकल्यावर डबाच भरला. मनुका किशमिश जाडी साखर बारकी साखर बरार साखर गावरान तूप दसरे डबे भरले बापांचा. लाडू केले. एवढा नाही. हे गप्पा. हा लाडू केले. दोघे बी दाबत. एका महिन्यात आपल्यासारखा का अर्धा भाषा खोबरं 100 ग्रॅम मनुका. किती बी लाडू करा. डबे जितकेचे. देवाचं सरत नाही माणसाचं.
काय बोट आहे फसकन महिना निघून गेला रे झाली ते बाई परसूत चोखोबाची बायको परसूत झाली जा पोरग झालं कंडारण्याच बाई पोरग देवाचा हात लागला त्याले किती भाग्यवान ते पोरग बाप भजन करायले देव बाहेर पण करायले किती भाग्यवान ते चोखोबाचं पोरग की त्याला देवाचा हात लागला आपल्याला कोणाचा लागेलाय काय सांगा काय माणसाचा आहे का बाई होती का कोण होतं काय कठीण काम आहे कशा करता सांगतो आम्ही हो आता याने कारण काय ते अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुकोबा तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य सखुबाईचं पहिलं पुण्य करेल होतं म्हणून सखुबाई पंढरपूरले गेली बाकीच्या बायानं घागरी काही खाले ठेवल्या नाही ज्ञानोबा तुकोबाईचं नका जाऊ पंढरपूरले पण दर्शन तर घ्या संताचं पुरा रोज येतोशीस बाई मी घोडी व बाई मी घोडी आणि खायला पाहिजे पूर्णाची गठ्ठ्या पाहिजे खायला याला म्हणतात का घोडी नाथ माऊलीचं भारूड आहे बापा काय म्हणते ते घोडी 8-34 मी बाजारला जाते 50 किड मोजून आणते आतला गाबा सोडून खाते टरफर माझ्या नवऱ्याला देते बाई मी घोडी बाई मी याले घोडी म्हणतात का गठ्ठ्या गठ्ठ्या हे खाते पत्र पत्र त्या महादेवाले देते याले स्वतःली फसवणं म्हणतात मालकाली फसवणं म्हणतात काय म्हणते ते घोडी माझं डोकं दुखते बाई मला घरात करमत नाही आणि बाहेर हिंड्याला जाई ग नवऱ्याला म्हणते मा डोकं दुखते तर मग निजून राहिलं घरात त्याच्या घरची त्याच्या घरी माझं डोकं दुखते बाई मला घरात करमत नाही आणि बाहेर हिंड्याला जाई बाई मी घोडी हो बाई मी याले म्हणतात का घोडी नवऱ्याले म्हणते बाई माझ्या तोंडाची गेली चव ते डोकं दुखते बाई माझ्या तोंडाची गेली चव असा जीव करते काय काय बोंड खायाची सव बाई मी घोडी हो बाई मी याले म्हणतात का घोडी रे डांगऱ्या खायला पाहिजे काय खोट आहे बायला काय म्हणते नवरा शेतात गेल्यावर पूर्णाच्या पोया करीन 2-4 त्यावर घेईन तुपाची धार काय खोट आहे गड्या जाऊ दे आता तू काय म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य सखुबाईचं पहिलं पुण्य कळलं तुम्ही सखुबाई पंढरपूरला गेली बाकीच्या बायानं घागरी खाली ठेवल्या नाही जाऊ द्या तुमच्या लोकांचं पहिलं पुण्य करेल आहे त्या पुण्यानं तुम्हाला कीर्तनात आणलेलं आहे आणि आता जे पुण्य होऊन राहिलंय शिल्लकच आहे काय माहित आहे तुम्हाला हो तू काय म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य त्या पूर्वच्या पुण्यानं तुम्हाला कीर्तनात आलेलं आहे आता जे पुण्य होऊन राहिले शिल्लकच आहे नाही तर मग शिल्लकच आहे तो राहतो निजून 1 साल वार डच पिकले की दुसऱ्या वर्षी पेरत नाहीत काय उलट एक डोस शिल्लक देतात म्हणून कोणी बोळाचं असो हगी करू नका टाळी वाजा खपाखप पावत्या फाळा एखादा म्हणे पहिली फाळली होती ना आधी फाडली पावती म्हणा हे बुडीच्या नावानं फाडली बुडी बी खुश होईन रे बुडी बिन बाई बुड्याबरोबर माही नंबर लागला अहो पहिली बुड्याच्या नावाची 500ची दुसरी बुडीची आहे अधिक जा तिसऱ्या दिवशी मला फाळ अधिक पावती तुम्ही आता कोणाची म्हणा एक आपाच्या नावाची आपा म्हणेन मेलो गाड्या पोऱ्यानं तर नाही दिली वर्गणी पण नातू निघला गाड्या बसवला मापाचे अधिक या म्हण दुपारून म्हणा अधिक एक फाळ बुटीची बी आजीची काय गोठ आहे गड्या पुरे एकच पुत्र माये पोटी बस झाला एकच धन्य वंशी जन्माला भगीरथ जन्मा येऊन पूर्वच केले मुक्त पूर्वजाचा उद्धार होईल तर या सत्यानं होते अन्नदानानं होते दान धर्मानं होते वावर घेतल्यानं उद्धार होत नाही मग वावर घेऊ नाही काय रोज घ्या सकाळून 5 चक्कर दुपारून 5 चक्कर समुद्राला दाबत नाही आपण एखादी पंगत तर घ्या काय गोठ आहे गड्या मकान बांधल्यानं उद्धार होत नाही मकान बांधू नाही का रोज बांधा अभायले टेकवा
पण त्याच्यामध्ये 2-3 साधू न्या. संत येती घरा काय गोट आहे घरात न्या. गाद्या टाका बसले तकेला रेटा म्हणा. रेटल्यावर त्याले काय करसा च्या आणि त्या इथल्याशा गिलासा. साधू आहे ते. हो धन्य धन्य वैष्णव. काय महिमा सांगावी यायचा. च्या करू नाही दूध करा दूध. आणि कशात द्याचा हा बंपर द्या स्टीलचा गिलास भरून. नाही तर द्या ढमढम पाणी टाकून की टाट ठुंदेन मुत्यालच जाय. दुधात पाणी किती टाका जाऊ द्या. आता काही समय झाला आणि तुम्हाला झपा नाही येत का. जाऊ द्या. आतापर्यंतची झालेली कीर्तनाची सेवा काय कोणी हो लक्षात ठेवा. भगवान बाबाच्या चरणी अर्पण करू. आजच्या कीर्तनाची सेवा आमचे भागवताचार्य सतीश माऊली त्याच्या चरणी अर्पण करू. आजच्या कीर्तनाची सेवा रती मारती गायक वादक आहेत. काय वर्णन करायचे नाव सांगली नाही आम्ही बिचारायचे. जाऊ द्या. आजच्या कीर्तनाची यायची सेवा लेकराच्या चरणी. आमचा नातूबा मृदंगाचार्य त्याच्या चरणी. काय गोठ आले के सो काय गोठ आहे यायच्या चरणी बाबा. सिस्टीम वाले काय भाषा समजत नाही कठीण. हो आजची सेवा यायच्या चरणी. महिला मंडळाच्या चरणी पुरुष मंडळाच्या चरणी. आजूबाजूला मग लोक आहेत बिचाराचे मुंडके दिसतात त्याच्या चरणी. आता कोण राहिलं. आता राहिले गावातले नीचे. आजच्या कीर्तनाची सेवा जे गावात झपेल असतील त्याच्या चरणी अर्पण. घरी गेल्यावर सांगितलं त्याला म्हणा तुमचंही जमलं म्हणा. जाऊ द्या माझ्या मनातच आलं. तुम्ही कीर्तनात आले त्यानं घर राखलं की नाही. आणि ते आले तर घरात कुत्रे घुसल्याशिवाय राहत होते काय. तर त्यानं घर राखल्याबद्दल आजच्या कीर्तनाची सेवा झपेल लोकांच्या चरणी अर्पण. घरी गेल्यावर सांगत येईल म्हणा आम्हाला तरी थंडीत मारा लागलं तुमचा दुलई बजेट बसला. जाऊ द्या. सारी सेवा अर्पण झाली. पण कीर्तनाचा खरा आनंद कशाने आला. खरा आनंद आला या साऊंड सिस्टीम. हे ज्याची साऊंड सिस्टीम मंडप लाइटिंग असेल. आजच्या कीर्तनाची सेवा या बुवाच्या चरणी अर्पण. काय सामायन आहे रे. आमच्या पुढे ठेवल्या तापासून जसाचा तसाच आवाज आहे. यांना आनंद आला. इथे का तिकडे ऐकू आता किती कीर काय करायला लागले असते. काय गोठ आहे गड्या. हो लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी आमचे कार्यक्रम असतात. हे सामायन मागीच याची सेटिंग नाही जमत. तो बा हे तयार करते ना आमच्या पुढे ठेवून देते. आणि तो बा तिकडे गेला की माईक करते. काय करते ना रे. मग हे देते बराबर करून. हे बराबर करून दिले की त्या गायकाचा करते. मग ते देते बराबर करून. ते झालं की मृदंगाचा करते. अरे कीर्तन होत आलं तरी आखूड लंब चाललं. काय सामायन आहे रे. आम्ही काहून सांगलं हे सांगत जा रे भाड्या नाही. लग्न असो वाढदिवस असो केरवा असो सांगत जा भाड्यानं. हे वाटलं तर अर्धे पैसे देत जा. अर्धे पैसे उद्या हे पहा मृदंगा काय सांगून राहिला. हा मृदंगा म्हणते कोणाच्या लग्नात उधार दिलं तर 2 पोरं झाले पण पैसे नाही दिले. मग काय कुटुंब नियोजन झाल्यावर देते का भावा. काय जाऊ द्या. आता तुम्हाला झोपा नाही येत का. हे तर ऑपोजिट. काय मोठा गेला. सारी सेवा अर्पण झाली. ज्ञानेश्वर माऊली भजन करू पण सरेजण टाळी वाजवा रे. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.